या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान कृष्ण कन्हैयाची भाषा स्वतः वापरतात आणि तद्वारा गोकुळातील गोपाळांना एक अत्यंत महत्वपूर्ण असं आव्हान देतात. विठ्ठल अनंत कृपा विभूषित अनंत कोट अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातून शेजारच्याही अनेक विभागातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये भगवान श्री नागनाथाच्या या पवित्र पंचक्रोशीमध्ये वारकरी संप्रदायाचे थोर संत भगवान श्री पंढरीश परमात्म्याचे लढिवाळ भक्त प्रेम शिरोमणी संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांच्या नरसी नामदेवच्या पवित्र पंचक्रोशीमध्ये श्री क्षेत्र नांदापूर स्टेशन तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली या गावामध्ये संत श्रेष्ठ परमपूज्य परमश्रद्धेय महान संत 1008 सद्गुरु हरिपुरीजी महाराज यांच्या 103व्या पुण्यतिथी महोत्सवाचं औचित्य साधून श्री क्षेत्र नांदापूर व संपूर्ण परिसरातून हजर असलेले वैष्णव वारकरी या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये 103व्या क्रमांकाचा पुण्यतिथी महोत्सव संपन्न होतोय आणि या महोत्सवातील आजच्या समारोपाच्या काल्याच्या चिंतन सेवेचा सुयोग सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा संत श्रेष्ठ परमपूज्य सद्गुरु शिवपुरीजी महाराज परमपूज्य श्रद्धेय प्रातस्मरणीय सद्गुरु हरिपुरीजी महाराज या संस्थांचे अध्यक्ष, संपूर्ण विश्वस्त, गावातील सर्व भक्तगण,
परिसरातून आलेले भाविक या सर्वांच्या प्रेमातून हरिभक्तीपरायण केशवराव यांच्या प्रेमामुळं मला आज आपल्या सेवेचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने आणि आपल्या सर्वांच्या पवित्र उपस्थितीत आजच्या या सेवेचं सौभाग्य माझ्या वाट्याला आलेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल मोठ्या श्रद्धेने, अत्यंत उत्साहाने, भावपूर्ण हृदयाने आपण हा महोत्सव इथे संपन्न करत आहात. आपली बहिर्मुख इंद्रिये अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतःकरण स्थिर शांत बनावं, आपल्या वृत्तीतील हृदयातील दोष विकार नष्ट व्हावे, अनादी कालापासून भगवंताच्या दर्शनाची आपल्याला जी भूक लागलेली आहे ती तृप्त व्हावी, देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीनं जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे ते अंतर हळूहळू कमी व्हावं. शतायिका तरी जन्माच्या शेवटी कृपाळुआ पोटी येईल दया. भगवान श्री पंढरीरायाला आपली दया यावी. स्वप्नात का होईना येऊन परमात्म्याने आपल्याला दर्शन द्यावं आणि आपला अनंत जन्माचा प्रवास पूर्ण व्हावा या स्वच्छ अपेक्षेनेच आपण सर्वजण या धर्ममंडपात उपस्थित आहात. मी आपल्या सर्वांच्या चरणी हृदयापासून वंदन करतो. वारकरी संप्रदायातील, वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ असे या परिसरातून उपस्थित असलेले सर्व कीर्तनकार, अत्यंत दर्जेदार असे गुणी उभे राहिलेले सर्व टाळकरी, वारकरी संप्रदायामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संगीताच्या क्षेत्रातलं एक अत्यंत गोड असं व्यक्तिमत्व आदरणीय रवीजी महाराज, संगीताच्या क्षेत्रातलं अलंकार असलेलं व्यक्तिमत्व आदरणीय रामानंदजी महाराज हे या ठिकाणी माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. या सर्व गुणीजनांच्या चरणी मी मनापासून वंदन करतो, नतमस्तक होतो. अत्यंत प्रगल्भतेनं, खूप कमी वयात पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मृदंगाच्या क्षेत्रातला दबदबा ज्यांनी प्रस्थापित केला आणि मृदंग हा आपला प्राण समजून मृदंगाकरिताच ज्याने आपलं जीवन पूर्ण समर्पित केलेलं आहे असे हरिभक्तीपरायण आदरणीय भरतजी महाराज, त्यांच्याही चरणी मी प्रणाम करतो, वंदन करतो. वारकरी संप्रदायाची साधना करणारा जो साधक आहे त्या साधकावर आपल्या मुलापेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणारे श्रोते माझ्या समोर येऊन बसलेले आहेत. या सर्व श्रोत्यांच्या चरणी आणि माझ्या माता भगिनी आपल्या चरणाला वंदन करतो. नंतर कीर्तन ऐकायचं असेल तर मग व्यवस्था म्हणून पुढे एक कॅमेरा लावून ठेवलेला आहे, त्यांनाही मी प्रणाम करतो. दुसरा पण कॅमेरावाला आता आलेला आहे, त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो. माझा आवाज आपल्यापर्यंत स्पष्ट, ठळक, व्यवस्थितपणे पोहोचवण्याचं काम ज्या लाऊडस्पीकरच्या माध्यमातून केलं जात आहे त्याचे ऑपरेटर मालक आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. खेड्यामध्ये
पण अत्यंत चांगली आपली प्रभावी अशी ही व्यवस्था आहे. आपलंही मनापासून मी अभिनंदन करतो आणि संकल्पित वेळेत अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल मी आपल्या या सद्गुरु हरिपुरीजी महाराज या संस्थांमध्ये आज मला इथे पहिल्यांदा येण्याचं सौभाग्य लाभलं. तसं तर हे संयोजक अनेक वर्षापासून प्रयत्नात होते, परंतु माझं भाग्य यावर्षी फलोन्मुख झालं आणि पुण्य फळले बहुत दिवसा या न्यायाने सद्गुरु हरिपुरी महाराजांचं दर्शन, सद्गुरु शिवपुरी महाराजांचं दर्शन आज माझ्या जीवनामध्ये घडलं. हे मी माझं अहोभाग्य समजतो. वारकरी संप्रदायातील, तरुण पिढीतील आणि जुन्या पिढीतील आदरणीय कीर्तनकार मंडळी या ठिकाणी व्यासपीठावर येऊन बसलेले आहेत, त्यांनाही मी वंदन करतो. आणि आपल्या सर्वांना एक छोटी कळकळीची विनंती करतो. भरतजी महाराज, मी पहिल्यांदा या गावात आलोय आणि म्हणून माझी छोटी अशी विनंती आहे, ही जी कीर्तनाची व्यवस्था आहे, ही व्यवस्था खऱ्या अर्थानं कीर्तन खाली असलं पाहिजे. मी थोडं जाहीर सांगतो म्हणजे पुन्हा कार्यकर्त्याला अडचणी येऊ नये म्हणून. खाली असली पाहिजे. प्रवचन व्यासपीठावर असावं, कथा व्यासपीठावर असावी, कीर्तन असं खाली असलं पाहिजे. स्वानंद सुखनिवासी गुरुनामगुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या शताब्दी महोत्सवाचा आळंदीमध्ये जो महान उत्सव झाला, किमान 80,000 लोक रोज कीर्तन ऐकायला असायचे. माझ्यासारखे कमीत कमी 10,000 कीर्तनकार पुढे येऊन बसलेले असायचे. हे रवीजी महाराज, रामानंदजी महाराज असे किमान 2,000 टाळकरी तिथं टाळ घेऊन उभे असायचे आणि भरत अण्णासारखे कित्येक तरी मृदंगाचार्य तिथं असायचे. माझं भाग्य आहे की माझ्या कीर्तनामध्ये भरत अण्णा वाजवायला होते. माझं भाग्य आहे. तर असा जो उत्सव खऱ्या अर्थानं संपन्न झाला, तिथे सुद्धा कीर्तन व्यासस्टेजवर नव्हतं. मी जाहीर सांगायला लागलो, ती व्यवस्था पुन्हा कधीतरी आपण करून घ्यावी पुढच्या वर्षी वगैरे म्हणून. आणि म्हणून माझी विनंती आहे नांदापूरकरांना, इथं जे तरुण कीर्तन ऐकायला आलेले आहेत, तरुण साधारणतः वय वर्ष 20 ते वय वर्ष 40, 20 ते 40 अशा वयोगटातले जेवढे लोक इथं कीर्तनाला आहेत, जेवढी मुलं तरुण 20 ते 40 या वयोगटातले जेवढे मंडपात येऊन बसलेले आहेत आणि आजूबाजूला थांबलेले आहेत, त्यांनी एका सेकंदात उठायचं आहे, त्या जागेवर उठायचं आणि माझ्या उजव्या हाताला आणि डाव्या हाताला व्यासपीठावर येऊन बसायचं. 20 ते 40 स्टेज मजबूत आहे का? मजबूत आहे ना? 20 ते 40. अरे ते लाल शर्टवाला, अरे उठ की आता, तुझ्या मागचा तो, तोच 20 ते 40 मध्ये नाही का तुम्ही? 20 ते 40 माझ्या उजव्या हाताला डाव्या हाताला या ताबडतोब एका सेकंदात या. जास्त उशीर करू नका, बसा उजवीकडे आणि डावीकडे. 20 ते 40 चारच निघाले का? 20 ते 40 मध्ये लवकर या, लवकर या. पाठीमागचे 20 ते 40 मधले उठा, या लवकर इकडं, पटकन लवकर या. 20 ते 40 पुढे या लवकर. 20 ते 40 डाव्या हाताला बी येऊन बसा, भरपूर जागा आहे. लवकर या. 20 ते 40 एवढेच. हे झाडाकडचे कट्ट्यावर स्टोलवर बसलेले, टेबलवर बसलेले 20 ते 40 या. 350 किलोमीटर प्रवास केलाय मी पहाटे उठून. तुम्ही इथल्या इथे तर एवढं जवळ या. या माझ्या डाव्या हाताला या, उजव्या हाताला या. 20 ते 40 प्रत्येकाकडे मी बघायचं, मग या म्हणायचं, अशी गरज पडू देऊ नका. चला 20 ते 40 बसा, बसा इथं समोर या, तर समोर बसा. उजव्या हाताला या, डाव्या हाताला या, लवकर. 20 ते 40 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विनंतीला मान देऊन तुम्ही ते दोघं मागचे तो एक इथे इथे माझ्या विनंतीला बसू दे बसा बाबा त्याला बसू माझ्या विनंतीला मान देऊन बस माझ्या विनंतीला मान देऊन आपण पुढे आलात. मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद देतो. मला खरं सांगा, आत्तापर्यंतच्या तुमच्या उभ्या आयुष्यात एवढ्या प्रेमाने तुम्हाला कोणीतरी पुढं बोलवलं का? मी किती प्रेमानं पुढं बोलावलं का बरं? कशा करता पुढं बोलावलं मी? त्याची 2-3 उत्तरं सांगतो. पहिलं उत्तर आहे का मी तुम्हाला पुढं का बोलावलं? त्याचं पहिलं उत्तर आहे, ही एवढीच एक जागा पुढं येऊन बसण्यासारखी जागा आहे. मला वाटतं ही जागा सोडली तर रवीजी महाराज पुढे येऊन बसण्यासारखं काही राहिलेलं नाही सध्या. दुसरं उत्तर देतो मी आपल्याला पुढं का बोलावलं. दुसरं उत्तर आहे का, जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय हाच संप्रदाय असा आहे तो मागच्या लोकांना पुढं घेणारा संप्रदाय आहे. इतर ठिकाणी तुम्हाला हे औदार्य पाहायला मिळणार नाही. ते लोक फक्त आपल्या भाषणात म्हणत असतात तळागाळातील जनतेसाठी असं फक्त म्हणत असतात. खरं तसं काय ते नसतं. उलट तळातली जनता गाळातच कशी जाईल याच्यासाठीच ते असतं. मी प्रेमानं बोलावलं. किती उत्तर दिली मी? 2. आणि तिसरं उत्तर देतो, लक्ष द्या. मी आपल्याला पुढं का बोलावलंय. तिसरं उत्तर असं आहे, बहुतेक माझा अंदाज तुम्ही सगळे लोक शेतकरी आहेत, बरोबर? शेतकरी आहेत. पेरणी करता तुम्ही शेतीत. पेरणी करता. पेरणी करताना तुम्ही पंचांग पाहून मुहूर्त पाहून पेरणी करता, बरोबर? काय बरोबर म्हणता राव? अरे पेरणी करताना काय पंचांग बघून पेरतेत का? मुहूर्त बघून जर पेरला असतं तर गाथेत ते प्रमाण आलंच नसतं. मडे झाकोने या करीती पेरणी. हे लक्षात ठेवा. लक्ष द्या. कीर्तन प्रोटोकॉल म्हणून ऐकायचं नाही, लक्ष देऊन ऐकायचं. मला आता उत्तर द्या. शेतकरी पेरणी करताना मुहूर्त पाहून पेरणी करतो का वापसा पाहून? काय पाहून? वापसा पाहून. आणि मग आता ऐका, शहाणा शेतकरी वापसा पाहून पेरणी करतो. नाही कळालं तुम्हाला? शहाणा शेतकरी वापसा पाहून पेरणी करतो. आता कळलं का नाही? अहो हे वर बोलवलेले हे तरणी पोरं म्हणजे वापशाला आलेली जमीन आहे. आणि मला खात्री आहे आता या वापशावर पेरलेलं वाया जाणार नाही, खात्री आहे. म्हणून चांगलं लक्ष द्यायचं. सर्वांना विनंती करतो आता, सर्वांना कीर्तनात जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची संधी येते आणि टाळी वाजवण्याची संधी येते तेव्हा मोठ्या प्रेमाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, टाळी वाजवा. तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हटलेलं, तुम्ही टाळी वाजवलेली औंढ्याला भगवान नागनाथाच्या कानावर आणि नरसी नामदेवला भगवान संत नामदेव महाराजाच्या कानापर्यंत तुमच्या विठ्ठल विठ्ठल म्हटलेला आवाज तिथपर्यंत ऐकायला गेला पाहिजे. आणि टाळीचा आवाज विठ्ठल आणि अजून एक छोटी एका अर्ध्या मिनिटाची विनंती करतो. इथं जेवढे कीर्तनाला आले तेवढ्या सगळ्यांना, जर आपल्यापैकी कोणाकडे मोबाईल असेल, बहुतेक माझा अंदाज आहे आपल्यापैकी मोबाईल कोणाकडेच नसेल, आपण चुकून कोणाकडे जर असेल तर आपण त्याचं नरड दाबून ठेवा. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांना सांगा मी कीर्तनात बसलोय, 1च्या नंतर आपण बोलू. तुमचं त्यांच्याकडे काय काम असेल फडणवीस साहेबाकडे, 1च्या नंतर करा. तोपर्यंत कोणाचा फोन वाजणार नाही याची दखल घ्या. कीर्तन सुरू असताना फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम असलं बघत बसू नका.
मी रात्रभर दिवसभर प्रवास करून इथपर्यंत आलोय, कष्टानं तुमच्याशी मी बोलतो आणि तुम्ही मात्र मोबाईल चिवडीत बसायचं. हे वागणं बरं नव्हतं, हे चांगलं नाही. याकरता 1 तास छान लक्ष द्यायचं, प्रेमानं आनंदानं राहायचं, हाताने टाळी, मुखाने भगवंताचं नाम, सगळं जग विसरून जा निदान 1 तासभर. विठ्ठल विठ्ठल, टाळी वाजवा. शेवेकरता घेतलेला अभंग तुकोबारा यांचा आहे. महाराजांच्या गाथेतील अभंग आहे, सर्वांच्या परिचयाचा असलेला अभंग आहे. या अभंगातून तुकोबाराय भगवान परमात्म्याची भाषा स्वतः वापरतात आणि तद्वारा गोकुळातील गोपाळांना आव्हान देतात. बघा, भाषा कोणाची आहे? देवाची. म्हणजे याल तरी यारे लागे असं कोण म्हणाल? भगवान कृष्ण कन्हैया. आणि कोणाला म्हणाले? झोपले का? कोणाला म्हणाले? गोपाळांना म्हणाले. म्हणजे भाषा कोणाची आहे? देवाची. पण अभंग कोणाचा आहे? तुकोबारायांचा. म्हणजे कृष्ण कन्हैयाची देवाची भाषा वापरली कोणी? तुकोबारायांनी. लक्ष द्या, एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची भाषा आपल्याला वापरता येते का? उत्तर आहे नाही. दुसऱ्या व्यक्तीची भाषा आपण नाही वापरू शकत. का वापरू शकत नाही? त्याची कारण सांगतो. दुसऱ्याची भाषा जर वापरायची असेल तर पहिली गोष्ट, त्यांचा अधिकार आणि आपला अधिकार सारखा असावा लागतो. 1. दुसऱ्याची भाषा जर वापरायची असेल तर त्यांचं सामर्थ्य आणि आपलं सामर्थ्य सारखं असावं लागतं. 2. तरच दुसऱ्याची भाषा वापरता येते. ऐका, गृहीत धरा, आता इथं लाईट गेली असं गृहीत धरा. गृहीत धरू आपण, वीज गेली, लाईट गेली. मग लाईट गेल्यावर आपण काय करतो? ताबडतोब खिशातून फोन काढतो, बरोबर, आणि हॉस्पिटलला फोन लावतो. कुठं लावतो? MACB मध्ये, वीज महामंडळात फोन लावतो. आणि मग फोनवर आपण बोलतो, नांदापूर हरिपुरीजी महाराज संस्थानमध्ये बार्शीच्या बोवाचं कीर्तन चालू आहे, काल्याचं, लाईट गेले, ताबडतोब लाईट सोडा, बरोबर. तुम्ही असा फोन लावल्यानंतर तिकडून ते अधिकारी तुम्हाला विचारतात, साहेब आपण कोण बोलता? त्यांनी तिकडून असं विचारल्यानंतर तुम्ही जर इकडून उत्तर दिलं, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बोलतोय, देऊ नका असं कोणी उत्तर. पण समजा तुम्ही जर असं उत्तर दिले तर काय होईल? काही होणार नाही. कुठून फोन आला याचा ते शोध घेतील आणि तुम्हाला अटक करतील. आणि काय होईल दुसरं? मी का सांगा लागलो, एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याची भाषा आपण वापरू शकत नाही. का? त्याचं कारण त्यांचा अधिकार आणि आपला अधिकार याच्यात फरक आहे. त्यांचं सामर्थ्य आणि आपलं सामर्थ्य याच्यात फरक आहे. म्हणून आपण दुसऱ्याची भाषा वापरू शकत नाही. इथं भाषा कोणाची आहे? देवाची. देवाची. ऐका राजानो, मग देवाची भाषा आपल्याला कशी वापरता येईल हो? जगात राहून जगदात्म्याची भाषा बोलता येत नाही. उपाधीत राहून स्वरूपाची भाषा बोलता येत नाही. मायेत राहून चैतन्याची भाषा बोलता येत नाही. अध्यस्थात राहून अधिष्ठानाची भाषा बोलता येत नाही. अनात्म पदार्थात राहून आत्मतत्वाची भाषा बोलता येत नाही. विकारात राहून निर्विकार भगवंताची भाषा बोलता येत नाही. आणि एवढ्यातलं काहीच कळलं नसलं तर मग नासक्या संसारात राहून अविनाशी भगवंताची भाषा बोलता येत नाही. ऐका, इथं तुकोबाराय भाषा वापरतात कोणाची? देवाची. का बरं? ऐका, जगाचा, विकाराचा, मायेचा, उपाधीचा, अध्यस्थाचा, अनात्म पदार्थाचा प्रांत ओलांडल्याशिवाय, वृत्तीने परमात्म स्वरूपाशी ऐक्य झाल्याशिवाय
भगवंताची भाषा बोलता येत नाही. तुकोबाराय देवाची भाषा बोलतात त्याचं पहिलं कारण जो अधिकार देवाचा तोच अधिकार तुकोबारायांचा. तो केता तुलनेसी ब्रह्मा तुकासी आले, तो केता तुलनेसी ब्रह्मा तुकासी आले, तो केता तुलनेसी. म्हणून रामेश्वरी, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु धामा आरती तुकारामा. हो म्हणून रामेश्वरे, टाळी टाळी वाजवा. म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु धामा आरती तुकारामा. दुखिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. हो तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. ओ म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखविया. तुका विष्णू नाही दुजा, जो अधिकार देवाचा तोच अधिकार तुकोबारायाचा. झालं. आता अजून काय सारखं पाहिजे? सामर्थ्य सारखं पाहिजे. आता बघा देवाचं सामर्थ्य काय आहे. देवाचं सामर्थ्य भगवान कृष्ण कन्हैयाने गोकुळामध्ये धार काढली. कोणाची? होय, कोणाची धार काढली? गाईची? कोणाची? बैलाची. नंदी. नंदी म्हणजे कोण? बैलच की. नंदी बैल वेगळा. बैलाची. बैलाची. देवानं धार कोणाची काढली? बैलाची. शांत बसा. बैलाची. नाही, बरोबर आहे. बरोबर आहे की. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. बैलाची धार काढली. बैल धार देतो का? बैल धार देतो का? अरे बोला ना आता. बैल धार देतो का? कसं शक्य आहे बैलांना धार देणं? अरे धार काढणारा जर बैल असेल काय आहे, बैल धार देतच नाही. 100% खरं आहे. 100% खरं आहे. पण धार काढणारा जर बैल असेल तर बैल कशी काय धार दिलो? इथं धार काढणारा जगाचा मालक आहे. करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्ती प्रदान परमात्मा आहे. काय करणार नाही देव. तुमचं अगदी मान्य आहे मला. सगळ्या बाकीच्यांचं 100% मान्य आहे. बैल धार देतच नसतो हे 100% बरोबर आहे. अरे पण धार काढणारा जर जगाचा बाप असेल, धार काढणारा जर जगाचा मालक असेल, त्याला काय शक्य नाही. म्या बोलविल्या, म्या चालविल्या, म्या हलविल्या, मी आजची नेमिला साता काळू ग्रासी तसे भूता ये म्हणी यागते पंडू सुता सकळे जयाची. ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नाथ आणि गगनाईसा साक्षीभूत तोही मीची. पर्वते बैसका पृथ्वी या भूते व्हावी, समुद्र रेखा नोलांडावी, पृथ्वी या भूते व्हावी. हे तुझी सत्ते वेदासी बोलणे, सूर्याची चालणे, तुझी या बळे सूर्याची चालणे. तुझी सत्ते वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी भक्त सूर्यासी ओ ऐसा तू समर्थ प्रमाणात धनी, वर्म हे जाणो नी शरण आलो, वर्म हे जाणो नी शरण आलो.
ऐसा तू समर्थ ब्रह्मानंद धनी वर्महे जानोनी शरण आलो वर्महे जानोनी शरण आलो ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. लक्ष द्या, देवात ताकद आहे, देवात सामर्थ्य आहे. किती ताकद आहे, किती देवात सामर्थ्य आहे. एका वाक्यात बोलतो, थोडं जाग व्हा. एका वाक्यात सांगतो, देवाच्या तुम्ही नादी लागूच नका. इथं नादी लागू नका शब्दाचा अर्थ देवदेव करू नका असा घेऊ नका. नादी लागू नका या शब्दाचा अर्थ देवाला आव्हान देऊ नका असा त्याचा अर्थ. त्याच्याशी स्पर्धा करू नका. त्याची ताकद सांगतो, देवाची ताकद काय आहे, देवाचं सामर्थ्य काय आहे. परात भरून पाणी घेतलं. परात कळते का तुम्हाला? परात कणिक तिंबण्यासाठी असते ती परात. पूर्वीच्या काळामध्ये काटवट असायची. आता नाही काटवट राहिली, आता वटवट राहिली फक्त. तर असू द्या आपलं कीर्तन ऐकत जा. तर ती परात घेतली कणिक तिंबण्याची. परात भरून पाणी घेतलं आणि त्यात एवढा मातीचा ढेकूळ ठेवला. मातीचा ढेकूळ एवढा. तर 1.5 तासाने तो ढेकूळ काय होईल? बोला ना, विरघळून जाईल. बरोबर. परातभर पाणी घेतलं आणि त्यात एवढा मातीचा ढेकूळ ठेवला. 1.5 तासाने काय होईल? 1.5 तासाने काय होईल? एवढा ढेकूळ विरघळेल का? नाही विरघळणार. आणि एवढा ढेकूळ विरघळतो. एवढा ढेकूळ का विरघळला? पाणी जास्त आहे आणि ढेकूळ छोटा आहे. एवढा ढेकूळ का विरघळला नाही? ढेकूळ जास्त आहे आणि पाणी कमी आहे. म्हणजे आता सूत्र काय सिद्ध झालं? नियम सिद्ध हा झाला, पाणी जादा असलं आणि ढेकूळ बारीक असला की विरघळतो. नक्की 100%. मग आता मला उत्तर द्या, संपूर्ण विश्वामध्ये पाणी किती टक्के आहे? 71. वा. आणि जमीन किती टक्के आहे? 29. लक्ष कीर्तनाकडे नीट द्यायचं. आपला कायदा काय झाला होता? पाणी जास्त असलं, ढेकूळ बारीक असला की तो काय होतो? विरघळतो. मग संपूर्ण विश्वात पाणी किती टक्के आहे? 71. आणि जमीन किती टक्के आहे? 29. मग 71% पाण्यात 29% असलेला जमीन रूपी, पृथ्वी रूपी, माती रूपी ढेकूळ आतापर्यंत का विरघळला नाही? तुम्ही तुमच्या डोक्याला ताण करून घेऊ नका. याचं उत्तर तुमच्या शाळेतल्या पुस्तकात नाही. याचं उत्तर ज्ञानेश्वरीत आहे. ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायात याचं उत्तर आहे. भगवान सांगतात, स्वतः बोलतात, अरे ही पृथ्वी, हा मातीचा ढेकूळ केव्हाच विरघळला असता या समुद्रात, परंतु तिच्या बुडाला तळाला जाऊन मी बसलोय म्हणून मी तिला अजून विरघळू दिलेलं नाही. 15व्या अध्यायातली ओवी आहे. ज्ञानोबा बोलतात, मी रिगालो अशी भूतळी म्हणून समुद्र महाजळी, हे पासूची ढेपुळी विरेची ना. ज्ञानोबाराची भाषा आहे 15व्या अध्यायात. काय गोड बोलतात ज्ञानोबा. खरं सांगतो, आपण ज्ञानेश्वरी वाचत नाही एवढीच अडचण आहे. लय गोड आहे, वाचली पाहिजे. वाचायचंय का? नाही वाचायचंय? मग ज्ञानेश्वरी वाचा, नक्की वाचा. आयुष्यात एवढा संकल्प करा. इथे आलेल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, किमान 5 ओव्या रोज ज्ञानेश्वरीच्या वाचा. 5 ओव्या. माझ्यासाठी, या सगळ्या माझ्या तरुण मित्रांना विनंती आहे, माझ्यासाठी 5 मिनिटं फक्त लवकर उठा. फक्त 5 मिनिटं आणि रोज ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या तरी वाचा. काही लोक म्हणतील, महाराज आम्हाला वाचायलाच येत नाही, आम्ही काय करावं? त्याने ज्ञानेश्वरी उघडायची आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्याहून फक्त बोट फिरवा. फक्त बोट फिरवा. काय होईल? आयुष्यभर ज्ञानेश्वरीच्या ओवीवरनं बोट फिरवा. आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला ज्ञानोबाराय तुमचं बोट सोडणार नाही. कृपा करी हरी दयावारी, कृपा करी हरी दयावारी, कृपा करी हरी दयावारी,
कृपा करी हरी दयावारी कृपा करी हरी दयावारी कोणावर करतो हरी कृपा? कोणावर? जो सात्विक आहे, जो सज्जन आहे, जो सत्कर्म करतोय, सालस आहे, भावनिक आहे, भाविकावर कृपा करतो. ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या याच्यात काय नवल आहे? संत श्रेष्ठ जनाबाई महाराजांनी उत्तर दिलंय, अरे मूर्ख असेल, ज्ञान हो या मुढा हो ज्ञान हो या मुढा अति मूर्ख त्या दगडा हो अति मूर्ख त्या दगडा डोळा पहावी हो डोळा पहावी वा वा, डोळा पहावी हो डोळा पहावी पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी वा वा. वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी खरं म्हणजे आपण नावाप्रमाणे आनंद दिला बरं का, रामानंद. वाचावी ज्ञानेश्वरी काय होईल? वाचावी ज्ञानेश्वरी होईल काय? ज्ञान होय अज्ञानाशी एक, ज्ञान होय मुढा, ज्ञान होय अति मूर्खत्या दगडा. आता अज्ञानी कोणाला म्हणायचं, मूढ कोणाला म्हणायचं आणि मूर्ख कोणाला म्हणायचं, या तिन्हीची उत्तर नंतर कधीतरी मी सांगतो, कारण सध्या तो क्रमप्राप्त विषय नाही. पण वाचावी ज्ञानेश्वरी. अजून एक त्याचा अजून एक असा अर्थ लावा. ज्ञानेश्वरी वाचली, अज्ञानाला ज्ञान होईल, मूर्खाला ज्ञान होईल, मूढाला ज्ञान होईल. डोळा पहावी पंढरी, डोळ्याने पंढरी पहा, काय होईल? अज्ञानाला ज्ञान होईल, मूढाला ज्ञान होईल, मूर्खाला ज्ञान होईल. आणि म्हणून म्हणून वाचील जो कोणी, वाचिल जो कोणी कोणी वाचिल जो कोणी कोणी वाचिल जो कोणी कोणी वाचिल जो कोणी जनी त्यासी लोटंगाने जनी त्यासी लोटंगाने ज्ञान होया अज्ञानाशी हो ज्ञान होया वाचील जो कोणी जनी त्याशी लोटांगणे, वाचील जो कोणी जनी त्याशी लोटांगणे हा एक अर्थ घ्यायचा. आणि पाहिलं जो कोणी जनी त्याशी लोटांगणे, कारण अभंगाच्या पहिल्या चरणात दोन भाग आहेत ना. एक काय भागाला वाचावी ज्ञानेश्वरी, मग जो ज्ञानेश्वरी वाचेल, जनाबाई महाराज म्हणतात जनी त्याशी लोटांगणे. आणि पुढे सांगितले डोळा पाहावी पंढरी, जो पंढरी डोळ्याने पाहिल जनी त्याशी लोटांगणे. म्हणून वाचील जो कोणी आणि पाहिलं जो कोणी. आता कधीतरी या अभंगाचं चिंतन पुन्हा कधीतरी करू आपण. आता आपल्याला काल्याच कीर्तन करायचंय, तर लक्ष द्या. मुद्दा इथं आपला चाललेला आहे भगवान परमात्म्याचं सामर्थ्य, आणि त्याचे सामर्थ्याची बराबरी कुणी करू शकत नाही. काय झालं? हातात चरवी घेतली, चरवी, चरवी कळते? चरवी चरवी, अरे धार काढायला चरवी. आता कॅन्डा आली तुमच्याकडे, पण पूर्वी चरवी असायची. चरवी घेतली आणि वाड्यातून भगवान कृष्ण कन्हैया बाहेर पडले गोठ्यात जायला. रस्ता ओलांडायचा आहे, पण नेमकं रस्त्यावर राधा उभी होती. आणि झालं काय? राधेला पाहिलं, राधेला पाहून भुलले हरी राधेला पाहून भुलले हरी राधेला पाहून भुलले हरी हरी राधेला पाहून भुलले हरी बैल दोबी तापुले हरी पहिलं दोन घरी बैल दोबी तो नंदा करी पहिलं दोन घरी वारियाने कुंडल हाले वारियाने कुंडल हाले डोळे मोडीत राधा ताले डोळे मोडीत राधा ताले हो डोळे मोडीत राधा ताले राधा ताले राधा ताले राधेला पाहुणे भुलले हरी आणि
गाईच्या गोठ्यात शिरण्याऐवजी भगवान बैलाच्याच गोठ्यात शिरले. बसले बैला खाली आणि काय केलं? धार काढली आणि काय केलं? देवानं बैलाची धार काढली. देवाचं सामर्थ्य आहे. आता तुकोबारायाचं सामर्थ्य काय? सगळा इतिहास माहित आहे, वेळ वाढेल म्हणून सांगत नाही. जेव्हा तुकोबाराय वैकुंठाला जातात, भागीरथीबाई धावा करते, तुकोबाराय पुन्हा येलवाडीला येतात, शेवया केल्या जातात, दूधच नव्हतं, गावभर फिरल्या, काय करावं? आणि मग वेलेश्वरा ते पूजी बेलेश्वरा ते पूजिले स्वरा ते पूजिले बेलेश्वरा ते पूजिले बेलेश्वरा ते पूजिले बेलेश्वरा ते पूजिले दुधा नंदीच्या काढले दुधा नंदीच्या वेलेश्वराचे पूजिले दुधा नंदीचे काढले दुधा नंदीचे दुधा नंदीचे काढले वेलेश्वराचे काढले दुधा नंदीचे काढले. खरं म्हणजे कीर्तनाचा जर वेळ वाढला तर त्याला हे लोक जबाबदार बर का, लक्षात ठेवा. माझं काय नाही. वेलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले. लक्ष द्या, देवाचं सामर्थ्य काय? देवानं धार काढली. कोणाची? बैलाची. तुकोबारायाचं सामर्थ्य काय? तुकोबारायाने धार काढली नंदीची. दोन्हीत फरक आहे का? लय फरक आहे. नाही कसं फरक आहे? दोन्हीत फरक हा आहे, देवानं ज्या बैलाची धार काढली तो बैल सजीव जिवंत होता. तुकोबारायाने दगडाच्या निर्जीव नंदीची धार काढली. हे तुकोबारायाचं वैशिष्ट्य आहे, ही ताकद आहे. थोडक्यात सामर्थ्यही देवासारखंच आणि अधिकारही. म्हणूनच तुकोबाराय देवाची भाषा वापरू शकतात. काय आहे भाषा देवाची? भगवान कृष्ण कन्हैयाने सगळे गोपाळ पाहिले. सगळे गोपाळ अशक्त आहेत, अतृप्त आहेत, दुःखी आहेत. आणि अशा अतृप्त, अशक्त, दुःखी गोपाळांना परमात्म्याने पाहिलं आणि भगवान कृष्ण कन्हैया त्या गोपाळांना म्हणू लागले, गोपाळांनो, तुम्हाला जर सशक्त व्हायचं असेल, सुखी व्हायचं असेल, तृप्त बनायचं असेल तर गोपाळांनो तुम्ही एक करा. काय करा? हे महाराज अभंग याला तरी यार लागे याला तरी यार लागे याला तरी यार लागे हरी याला तरी यार लागे याला तरी यार लागे वाजवा सगळे. याला तरी यार लागे याला तरी यार लागे याला तरी यार लागे अवघ माझा मागे मागे आज देतो पोट भारी आज देतो पोट भागे माझा अवघ मागे मागे आज देतो पोट भारी आज देतो पोट भारी हो याला तरी यार लागे अवघ माझा मागे मागे हे अवघ माझा मागे मागे तरी यार लागे अवघ माझा मागे मागे अवघ माझा मागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये भगवान कृष्ण कन्हैया ची भाषा जगद्गुरु तुकोबाराय वापरतात. काय आहे भाषा देवाची? देवाने गोकुळातल्या गोपाळांना आव्हान दिलंय. काय दिलंय? आव्हान. लक्ष द्या, आव्हान वेगळं
आणि आवाहन वेगळं. असलेल्याच शक्तीला चेतना देणं, जागृती देणं, प्रेरणा देणं, स्फूर्ती देणं याला आव्हान म्हणतात. आणि एखाद्या निर्जीव वस्तूमध्ये वेद मंत्राच्या द्वारा मंत्र देवतेला बोलावून घेऊन त्यामध्ये प्रतिष्ठापित करणं याला आवाहन म्हणतात. बघा, मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी ते ब्राह्मण देव मंत्र देवतेला काय करतात? आवाहन करतात. आवाहन निराळं आणि आव्हान निराळं. आव्हान कशाला म्हणायचं? तुम्ही हे काम करू शकता, तुमच्यात सामर्थ्य आहे, तुमच्यात ताकद आहे, तुम्ही हे काम यशस्वी करू शकता. अशा पद्धतीची कार्यकर्त्याला चेतना देणं, जागृती देणं याला आव्हान म्हणतात. लोक म्हणतात ना, ते आले आणि बोलले आणि त्यांनी लोकाला आव्हान केलं आणि रात्रीत वातावरण फिरलं. हे लक्षात येते का तुमच्या? हे वातावरण फिरलं वगैरे हे येते हे त्याच्यातले मास्टर तुम्ही, हे लक्षात येत. लक्ष द्या. आव्हान निराळं आणि आवाहन निराळं. काय केलंय आव्हान? बघा, अभंगातला पहिला शब्द किती गोड आहे. पहिला शब्द आहे याल तरी. ल आहे, च नाही. याच तरी नाही. च चमच्याचा नाही. आमच्याकडे चमचे नसतात. जाऊ दे. याल तरी आहे. या याल शब्दाने देवाने हे सूचित केलेलं आहे, तुम्हाला, आम्हाला, आपल्याला सगळ्यांना देवाने कर्म करण्याचं स्वातंत्र्य दिलंय. आता निर्णय आपण घ्यायचा आहे. देवाची जबाबदारी संपलेली आहे. बघा, याल शब्दाने हे सिद्ध केलंय. तुमची इच्छा असेल तर आता निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. जबाबदारी आपली आहे. दुर्दैव हे आहे, परमार्थातल्या गोष्टी करायच्या म्हटलं की माणसं जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून मोकळं होतात. बघा, एखाद्या व्यक्तीला आपण म्हणालो ना, चला ना कीर्तनाला, चला ना, नांदापूरला कीर्तन आहे हो काल्याचं, चला ना कीर्तनाला. तो काय म्हणतो माहिती आहे का? असलं नशिबात तर घडल. अरे नशिबात असलं तर, आणि अनुदान आणायला जाताना म्हणत नाही का नशिबात? ऐका, एखाद्या व्यक्तीला तुम्ही म्हणा चला ना वारीला चला ना. आता माघवारी आली, चला ना वारीला पंढरपूरला. हा पट्ट्या काय म्हणतो माहिती आहे का? नेलं देवानं तर येऊ. आता देवाला नको वाटते घ्यायला न्यायचं. मी का सांगा लागलो? परमार्थातल्या काही क्रिया करायच्या म्हटलं की आम्ही जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून मोकळं होतो. बरोबर? राजानो, माझी विनंती आहे, या याल शब्दातला अभिप्रायच हा आहे, तुम्ही जबाबदारी दुसऱ्यावर ढकलू नका. आता जबाबदारी तुमची आहे. देवाची जबाबदारी संपले. काय होती देवाची जबाबदारी? हे शरीर देणं. देवाची जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. हातपाय कान नाक डोळे देणं देवाची जबाबदारी चोख पार पाडली. देह देणं देवाची जबाबदारी चोख पार पाडली. जीव देणं देवाची जबाबदारी. ज्ञान देणं, बुद्धी देणं देवाची जबाबदारी. भगवंतानं ती जबाबदारी चोख पार पाडलेली आहे. तुम्ही जागेत बघा, आजच्या क्षणाला आत्ता या क्षणी आपल्याला जिवंत ठेवणं ही देवाची जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. बरोबर आहे की नाही? त्याचं काय चुकलंय? त्यानं त्याची जबाबदारी चोख पार पाडलेली आहे. मग लक्ष द्या, आता हे शरीर देवानं दिलं, त्याची जबाबदारी संपली. आता या शरीराचा वापर कसा करायचा ही जबाबदारी देवाची का आपली? बरोबर आहे ना? आपली जबाबदारी आहे. अरे हात पाय कान नाक डोळे दिले ना त्यानं, त्याची जबाबदारी त्यानं पार पाडली. आणि भरतजी किती चोख पार पाडली, किती चोख. बघा, अभ्यास करा तुम्ही. किती चांगलं शरीर दिलं. क्या खूबसूरत हो तुझे अल्लाह ने बनाया. क्या खूबसूरत हो तुझे अल्लाह ने बनाया. अल्लाह ने बुला बनाया. क्या खूबसूरत तुझे अल्लाह ने बनाया. क्या खूबसूरत तुझे भगवान ने बनाया.
नाम भजन बिना देखो यारो चुप खाली गमाया क्या खूबसूरत हो तुझे अल्लाह ने बनाया क्या खूबसूरत हो तुझे अल्लाह ने बनाया क्या खूबसूरत हो तुझे देवा ने बनाया क्या खूबसूरत हो तुझे देवा ने बनाया अत्यंत चांगलं शरीर परमात्म्याने आपल्याला दिलं. अगदी बरोबर, देवानं किती चांगलं शरीर दिलं. बघा, हे जे शरीर आहे किती काळजी घेतली देवानं देताना. एकासारखा दुसरा माणूस आहे का? काय व्हरायटी मॉडेल. मी म्हणतो देवाच्या घरी जर साच्या एकच असता तर एकच साच्या असता तर काय झालं असतं? अहो, एकच साच्या असता तर आज कीर्तन कुणी करायचं? मग कार्यकर्त्यांना काय करावं लागलं असतं? पत्रिकेमध्ये मोबाईल नंबर छापावे लागले असते. आजचं कीर्तन कोणाचं? 98 22 62 71 92चं कीर्तन. म्हणजे माझा मोबाईल नंबर हाच आहे. या निमित्तानं त्याचीही जाहिरात झाली. एरवी तर आपल्याला नंबर कोण विचारित नाही. चला लक्ष द्या. सगळीच माणसं जर सारखीच असती, देवाच्या घरी साच्या एकच असता, तर त्या सामुदायिक विवाह सोहळ्यात कसं केलं असतं? बहुतेक मला वाटतं मग तिथं त्या जावाई लोकांच्या गळ्यात पाट्या बांधाव्या लागल्या असत्या. 5 नंबर जावाई, 17 नंबर जावाई, 420 नंबर. किती काळजी घेतली हो भगवंतानं, किती काळजी घेतली. ऐका, जाऊ दे हो, 2 माणसाचं नाक तरी सारखं आहे का सांगा? चला बघू नका ना एकमेकाची नाक बघायला लागलेले. अरे माझ्यावर विश्वास ठेवा. फार तर कीर्तन झाल्यावर नाक पाहण्याचा कार्यक्रम स्वतंत्र ठेवू आपण. काय काळजी घेतली. बारीक बघा ना, 2 माणसाचं बघा बघा, ऐका नाक सारखं बघा. नाही ना किती किती काळजी घेतली भगवंतानं. अजून बोलू का? अजून बोलतो. जो अवयव जिथे पाहिजे तिथं दिला. गृहीत धरा, हे दोन्ही डोळे जर भगवंताने इथं दिले असते तर तुम्ही रस्त्याने कसे चालले असते? नाही म्हणजे कसे चालले असते हा प्रयोग पण करू नका. काय काळजी घेतली हो. आता बघा, आता हे समजा हे नाक याच जाग्यावर दिलं. समजा जर ते त्याच जाग्यावर नसतं तर चष्मा कुठं टेकवायचा? काय काळजी घेतली देवानं. भरतजी अजून सांगतो, हेच नाक याच जाग्यावर पण फक्त उलट दिलं असतं. हे तुमच्या लक्षात येत नाही का? उलट म्हणजे ह्या नाकपुड्या जे खाली आहेत छिद्र, त्याच्याऐवजी छिद्र इथं वरती, अशी वरती इथं छिद्र. कसं झालं असतं? आंघोळीचं पाणी कुठं गेलं असतं? करा, अभ्यास करा तुम्ही. आता ते मी एक जुन्या काळात दृष्टांत सांगायचो, ते रवीजींचा नामचा चांगला माहिती आहे. त्यात आम्ही काही सांगत नाही. आता चला, मुद्दा माझा इतकाच. आता ते मी विसरून बी गेलो बरं का. विसरून गेलो. आम्ही एकत्र राहिलेलो आहे, आनंदीत एकत्र राहिलेलो आहे. हा, मी का सांगा लागलो आपल्याला? देवानं देवाची जबाबदारी नीट नेटकी पार पडली का नाही? आता जबाबदारी देवाची आहे का आपली आहे? आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, याल तरी, या याल शब्दाचा अभिप्रायच असा आहे, तुमच्या मनात असलं काय असतं, मनात नसल्यावर काही उपयोग होत नाही. परमार्थ असू द्या अथवा प्रपंच असू द्या, आपली प्रगती व्हावी असं वाटत असेल, विकास व्हावा असं वाटत असेल, तर माईबाप पहिलं सहकार्य आपल्याला आपल्या मनाचं मन झालं. करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. मन करा रे प्रसन्न बोला बोला. सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा
येती वृत्ती किरीटी आधी मनवणीची उठी मग ते वाचा दिठी कराशी मन प्रसन्न होणं अत्यंत आवश्यक आहे. ऐका ऐका इथं याल या शब्दासाठी मी बोलतो. याल म्हणजे काय, याचा अर्थ तुमच्या मनात असेल तर, नाहीतर उपयोग होत नाही. काय बळजबरीनं कीर्तनाला आणलेली माणसं कीर्तनात सुद्धा झोपतात. बलात्कारे जरी आणला कथेशी मग कसं निद्रा घे लोडाशी टेकोन या मनात असलं पाहिजे. हे बघा एकदम सोपं करतो. कीर्तन ऐकावं असं कानाला वाटलं पाहिजे का मनाला? मनाला. कीर्तनाच्या मंडपात जावं, हरिपुरी महाराजाच्या मंदिरात जावं असं पायाला वाटलं पाहिजे का मनाला? बोला ना. मनाला. 12 वाजल्या, अजून पहिलंच चरण चाललंय, हे संपायचं कधी, चला आता घरी, असं मनाला वाटलं पाहिजे का पायाला वाटलं पाहिजे? मनाला. जावा मनाने घरी, मग काय करता? चला थोडक्यात काय, मनात असेल तर, तुमची इच्छा असेल तर. म्हणून याल शब्द आहे. याल शब्दाने जबाबदारी आपली सिद्ध झालेली आहे राजानो. आणि आज खंत हे आहे, शरीर देणं देवाची जबाबदारी देवानं पूर्ण केली, पण आम्ही मात्र या शरीराचा वापर नीट करत नाही. का बरं नीट करत नाही वापर आम्ही? त्याचं उत्तर आहे, हे आम्हाला फुकट मिळालंय म्हणून. आणि म्हणून माझं म्हणणं आहे, माणसाला फुकट काहीच मिळू नये. पुढचं वाक्य आहे का, श्रमापेक्षा म्हणजे कष्टापेक्षा अधिक पैसा आणि अकलीपेक्षा ज्यादा मान कधीच मिळू नये. बघा, कष्टापेक्षा अधिक पैसा मिळाला की व्यसनाकडे जाण्याची शक्यता आहे, आणि योग्यतेपेक्षा ज्यादा मान मिळाला की अभिमान वाढण्याची शक्यता. ऐका, शरीर मिळालं, फुकट मिळालं, नाही किंमत आम्हाला त्याची. मी एकदम सोपं पटवून देतो, जरा ऐका. बाहेरून घरी आल्यानंतर आपण आपल्या पायातली चप्पल कुठे सोडतो? बोला ना. उंबऱ्याच्या बाहेर. म्हणजे घराला उंबरा असेल तर. आता लोकांनी घराचे उंबरे बी काढून टाकले. मायबाप, माझी विनंती आहे, मोठं घर बांधा, 4-5 कोटीचं बांधा, काय प्रश्न नाही, पण एक तरी उंबरा घराला ठेवा. का? त्याचं उत्तर देतो, उंबरा हे घराच्या मर्यादेचं लक्षण आहे. ज्या घरात एकमेकाच्या मर्यादा पाळल्या जातात, घरात मर्यादा असतात, आईची मर्यादा असते, वडिलाची मर्यादा असते, थोरल्या भावाची मर्यादा असते, सासूची मर्यादा असते. ज्या घरात एकमेकाच्या मर्यादा पाळल्या जातात ते घर घर नसतं, ते घर मंदिर असतं, मंदिर. आणि ज्या घरात एकमेकाच्या मर्यादा पाळल्या जात नाहीत ते घर घर नसतं, ते घर स्मशान भूमी असतं. म्हणून माझी विनंती आहे, आपलं घर मंदिर बनवायचं का आपलं घर स्मशान भूमी बनवायचं हे शेजाऱ्याच्या हातात असतं. आपल्या घरातल्या दुसऱ्या माणसाच्या हातात असतं. चला, अरे आपल्या हातात आहे, आपण आपलं घर. हे बघा, माझे एकदम सोपं बोलतो, राहू देव परमार्थ. कमीत कमी घरातलं वातावरण बरंच जी असं असावं, कसं घर गोकुळासारखं. एक सांगू का, घरी जायला माणसाला आनंद वाटावा. बऱ्याच वेळेला सप्ताह संपल्यानंतर आम्हाला घरी जायची पाळी आली की वैताग येतो, आज घरी जायची पाळी आली गाड्या. घरी जायचं वातावरण कसं असावं? गोकुळासारखं असावं. घरी कधी जाईल असं वाटावं, कीर्तन कधी संपेल. चला, माझा मुद्दा इतकाच आहे. तर पायातली चप्पल उंबऱ्याच्या बाहेर, बरोबर. हातातली भाजीपाल्याची पिशवी कुठे ठेवतो? स्वयंपाक घरात, बरोबर. स्वयंपाक घर म्हणजे किचन, त्याला मराठीत किचन म्हणतात. मग मी स्वयंपाकघर म्हणलं नव्हतं का अगोदर? तुम्ही त्या स्वयंपाकघराला किचन करून टाकलं. असू द्या. आणि बोटातली 2 तोळ्याची अंगठी कुठं ठेवतो? एवढ्या लोकात सांगू नका.
आतल्या घरातल्या, कोपऱ्यातल्या, आतल्या कपाटातल्या, आतल्या कप्प्यात. बरोबर कळलं. वस्तू किती सांगितल्या? 3. आणि त्याच्या ठेवायच्या जागा किती? 3. जशी वस्तूची लायकी तशीच तिची ठेवण्याची जागा. चप्पल फार महत्वाची नाही, पायीची वाहन काही बरी. त्यापेक्षा भाजीपाला महत्वाचा. स्वयंपाकघर म्हणजे आणि त्यापेक्षा सोनं महत्वाचं कपाटात. मला पण कीर्तन इथपर्यंत कळलंय हो रवीजी, इथपर्यंत कीर्तन मला सुद्धा कळलंय. जशी त्या वस्तूची लायकी महाराज तशीच तिची ठेवण्याची जागा. कळलं मला कीर्तन इथपर्यंत. मला अजून एक पुढचं कळलं नाही. कोणतं? 2 रुपयाची तंबाखू लोक अशी इथं का ठेवतात? अशी नाही नाही, म्हणजे ती अशी इथं ठेवायच्या लायकीची आहे का? तिच्यावर तुमचं फारच प्रेम आहे तर तुम्ही तिला कपाटात ठेवा, कुलपाच्या आत ठेवा. फारच तिच्यावर म्हणजे फारच प्रेम असेल तर तुम्ही तिला देवाऱ्यात ठेवा, रोज तिची आरती करीत जा. ज्या आरतीत तुम्ही तिला इथं ठेवताय त्याचा स्पष्ट अर्थ आहे तुम्हाला या शरीराचं महत्व कळालेलं नाही. आणि म्हणून आजच्या कीर्तनातून नांदापूरकरांना आणि परिसरातून आलेल्या भाविकांना माझी कळकळीची विनंती आहे हात जोडून. जर तुमच्यापैकी कोणाकडे गुटखा, गोवा, तंबाखू, बिडी, काडी, सिगारेट असेल, व्यसन करत असाल तर आहे त्या जाग्यावरून उठा, इथं या, पुढी द्या आणि आजपासून आम्ही आमच्या आयुष्यात कसलाच व्यसन करणार नाही असं जाहीर करा. कमीत कमी ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांनी तरी हा संकल्प करा. ते तरी उठून इथं या आणि आज व्यसन मुक्त होण्याचं निश्चित करा. राजानो, व्यसन मुक्ती हीच खरी समाजाची प्रगती. व्यसन मुक्त युवक हाच खरा समाज सुधारक. म्हणून माझी विनंती आहे, जर तुमच्यापैकी कोणाकडं तंबाखू असेल, गुटखा, गोवा काय असेल तर ताबडतोब इथं या आणि आजपासून व्यसन करणार नाही असं जाहीर करा. तरच इथे आलेल्याचा उपयोग आहे. तुम्ही टाळकऱ्याकडे बघू नका हो. काय टाळकऱ्याकडे बघायला लागले तुम्ही? अहो, हे सगळे टाळकरी व्यसनमुक्त आहेत. होय म्हणा की राव, मी तुमच्या बाजून बोलतोय. सगळे कोणी कोण सुरू करू, विनेकऱ्यापासून सुरू करू का इकडून सुरू करू सांगा, सगळे व्यसनमुक्त आहेत. होय, खोटं कसं बोलावं? कोणाकडे आहे का? हरिपुरी महाराजांचा दरबार आहे. अरे माळकरी लय खात्यात, नुसती माळ असून काय करायचं? काय आहे का इकडे कोणाकड? हे असलं आहे का? नाही ना. बघा बघा, झालं गड्या. म्हणजे आमची पार्टी तर सगळे स्वच्छ आहे, स्वच्छ आहे, काय विशेष नाही. सगळे व्यसनमुक्त आहेत, सगळे आहे ना. कोणाकडेच नाही ना अजिबात. म्हणजे खिशे बघायचे नको ना. हा बरं, ठीक आहे, सगळे व्यसनमुक्त आहेत. चला आता तुमचं कसं आहे सांगा. आता जर तुमच्यापैकी कोणी व्यसन करत असाल, मायबाप उठा उठा, ही संधी पुन्हा येणार नाही. महाराज आजपर्यंत कळलं नाही म्हणून खाल्ली तंबाखू, आजपर्यंत चघळला गुटखा, आजपर्यंत वळल्या बिड्या. आजपासून आम्ही नाही व्यसन करणार, आमचं ठरलं. असं ज्यांच्याकडे पुढे आहेत त्यांनी उठा, इथं जवळ या, माझ्याजवळ पुढे द्या आणि आजपासून व्यसन मुक्त होण्याचा संकल्प करा. मला वाटतं तर आणि तरच इथं आल्याचा उपयोग आहे. बहुतेक बरेचजी कोणी उठत नाही, त्याचं कारण आहे सगळे व्यसनमुक्त आहेत. बस सगळे व्यसनमुक्त आहे. लक्षात ठेवा. एवढं सांगून सुद्धा जर पुढे असताना तुम्ही जर नाही उठलात आणि ते येऊन नाही दिली आणि व्यसनमुक्त नाही झालात तर रस्त्याने घरी जाताना रस्त्याने काही वेडवाकडं जर घडलं तर त्याला आम्ही जबाबदार नाही, कारण हे जागृत जाज्वल्य संस्थान आहे. लक्षात ठेवा. तेव्हा आपण व्यसनमुक्त व्हा अशी मी आपल्याला अपेक्षा करतो. तर ऐका, शरीर मिळालंय पण आम्हाला शरीराचं महत्व
कळालं नाही म्हणून भगवान सांगतात तुमची इच्छा असेल तर या, जबाबदारी तुमची आहे, याल तरी या रे लागे. पुढचा शब्द आहे लागे. सगळे शब्दाचं व्याख्यान करणं शक्य नाही. लागे, लागे शब्दाचा अर्थ आहे संबंध जोडून या, संबंध जोडून या. परमार्थ करताना आपण भगवान परमात्म्याशी संबंध जोडला पाहिजे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटेन करावा परता जीवा. लक्ष द्या, भक्ती करताना इथं लागे शब्द आहे. लागे शब्दाचा अर्थ आहे संबंध जोडा, देवाशी कुठलं तरी नातं जोडा. देव माझा बाप आहे, देव माझी आई आहे, देव माझा मुलगा आहे, देव माझी बहीण आहे, देव माझा भाऊ आहे, देव माझा गुरु आहे. असं कोणता तरी संबंध आपण देवाशी काय केला पाहिजे, जोडला पाहिजे. यशोदा मैया, नंदराजा, वसुदेव, देवकी यांनी कृष्ण कन्हैयाशी संबंध जोडला. कान्हा आमचा लाला आहे, वात्सल्य भाव प्रगट झाला आणि भगवंताने प्रेम दिलं. अर्जुन रावाने देवाशी संबंध जोडला. सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती, सख्य भाव प्रगट झाला आणि भगवंतानं प्रेम दिलं. मारुतरायाने संबंध जोडला. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, दास्य भाव प्रगट झाला आणि भगवंतानं प्रेम दिलं. गोकुळातल्या गोपाळाने संबंध जोडला. गड्यानो राजा किरी झाला, कृष्ण सिंहासने बैसला. मित्रत्वाचं नातं जोडलं. तर गोकुळातल्या गवळणीने भगवान कृष्ण कन्हैयाशी संबंध जोडला. कन्हैया आमचा पती आहे, कांता भाव प्रगट झाला आणि भगवंताने प्रेम दिलं. दादानो माझी विनंती आहे, भक्ती करताना आपण देवाशी कोणता तरी कुठला तरी काय केला पाहिजे, संबंध जोडला पाहिजे. विचारा तुकोबारायांना, तुकोबारायांनी सगळी नाती देवाशी जोडली. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी, विठ्ठल भ्राता, विठ्ठल चुलता, तुका म्हणे आता विठ्ठल विन दुसरे नाही. अर्थात सगळी नाती कोणाशी, विठ्ठलाशी. सकळ ही गोत माझे पंढरीस जाण, बापर कुमादेवीवरू श्री विठ्ठलाची आण. लक्ष द्या, परमार्थ करताना आपण देवाशी कुठला तरी काय केला पाहिजे, संबंध जोडला पाहिजे. खरं सांगा, खोटं बोलू नका, इमानदारीनं सांगा, खरं बोला. आपण आतापर्यंत देवाशी कुठला तरी संबंध जोडलाय का, जोडलाय का? खरं सांगा, जोडलाय का संबंध आपण देवाशी? जोडलाय का संबंध आपण? जोडलाय का आपण देवाशी संबंध? जोडलाय का? नाही, नाही जोडला. म्हणजे देवाचा आणि आपला काय संबंध? कीर्तन ऐकायला आलेले, येऊन पुढं बसलेले आणि लक्ष देऊन कीर्तन ऐकणारे, त्यांचं जर हे उत्तर असेल काय, देवाचा आणि आपला काय संबंध, ते रस्त्याने जाणारे येणाऱ्याचं जत्रत्ववाल्याचं काय असं? कधीतरी अभ्यास करा, देवाशी कुठला तरी काय जोडला पाहिजे, संबंध. अरे राजानो, संबंधाशिवाय नाही प्रेम भेटत. देहूच्या जवळ तळवडे नावाचं गाव आहे. तिथं एक ज्योतिबाचं मंदिर आहे, ज्योतिबा नगरला. 10-12 वर्षापूर्वी मी तिथं कीर्तन केलंय, म्हणजे त्या मंदिरात. ऐका, आणि काय मूर्तीची छान पूजा, गंध, देवाला हार, देवाला वस्त्र, देवाला अलंकार, इतकं दर्जेदार, मनमोहक. मी प्रसन्न झालो, मला आनंद वाटला. म्हटलं बाप रे, काय देवाची पूजा केली हो, कोण पूजा करतं? मी विचारलं, ही पूजा कोण करतं? ते म्हणले, हे काय आहे? बालेकर. तळवड्याला बालेकर पुष्कळ आहेत. बालेकर म्हणलं, हे हो. म्हणलं, हे बालेकर. म्हणलं, तुम्ही पूजा करता? हो म्हणे, मी पूजा करतो देवाची रोज. आणि मी त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांच्या 4 बोटामध्ये 2-2 तोळ्याच्या अंगठ्या, 2-2 तोळ्याच्या.
1,42,000 तोळ्याचा 2-2 तोळ्याच्या अंगठ्या. मी म्हणलं तुम्ही? हो म्हणे मी पूजा करतो. मी त्यांना विचारलं पण एवढ्या अंगठ्या तुमच्या बोटातून तुम्ही देवाची पूजा? ऐका बरं का जागा होऊन त्याने उत्तर काय दिलं. ते म्हणाले महाराज त्याचं असं नाही, मी देवाची पूजा करताना या अंगठ्या बाजूला काढून ठेवतो. म्हटलं का बरं? ते म्हणाले काय आहे महाराज, देवाची पूजा करताना, देवाला स्नान घालताना, देवाचं अंग चोळताना करताना आपल्या बोटातली अंगठी देवाला खरचटू नये, त्याला जखम होऊ नये, त्याचं रक्त वगैरे निघू नये म्हणून म्हणे मी अंगठ्या काय करतो बाजूला काढून ठेवतो. तुम्ही जागे नाही का? लक्षात येत नाही का? काय अरे काय जीवन असेल हो त्या माणसाचं. बोटातली अंगठी देवाला खरचटू नये आणि त्याला जखम होऊ नये, त्याचं रक्त निघू नये. काय भावना आहे त्याची महाराज. महाराज कधी आपलं जीवन या भावनेत जाईल हो. माफ करा मला, माफ करा, पण मला वाटतं देवाची पूजा करताना देव जिवंत आहे का असं सुद्धा अजून आम्हाला वाटतंय का नाही कोणास. अरे आम्ही देवाची पूजा करतो म्हणजे काय, आम्ही देवाची पूजा करताना ते JCB कसा खोऱ्यानं माती ओढतो तसे सगळे देव एकदाच तामनात ओढतो. काय आमची पूजा करणं? आमची देवाची पूजा करणं म्हणजे देवाच्या कपाळाचं, देवाला गंध लावणं म्हणजे देवाच्या कपाळाचं ऑपरेशन करणं. महाराज काय काय लोक तर गंधात बोट बुडवतात आणि असं करतात, असं कोणाच्या डोळ्यात गंध, कोणाच्या तोंडात गंध. हे काय पूजा करणं झालं का? लक्ष द्या जरा, चांगला आहे का? कधी त्या भावनेत आम्ही गेलो पाहिजेत. कै ऐशी दशा येईल माझे अंगा, कै ऐशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा पांडुरंगा झुरमसे, पांडुरंगा झुरमसे, चित्त पांडुरंगा झुरमसे. देवाची पूजा करताना त्याच्या जखम होईल, त्याचं रक्त निघेल, या भावनेत आमचं जीवन कधीतरी गेलं पाहिजे, कधीतरी पोचलं पाहिजे. जरा ऐका आमची काय अवस्था आहे हो. किती किती बघा माझ्या माता भगिनी येत आहेत बघा. माता भगिनी तुम्ही तुमच्या 6 महिन्याच्या 8 महिन्याच्या लेकराला आंघोळ कोणत्या पाण्यानं घालता? बोला ना, तुमच्याकडे आहे का आंघोळ घालायचं? असू द्या असू द्या असू द्या असू द्या. कोणत्या पाण्यानं? गरम पाण्यानं. बरोबर बरोबर. आणि नंतर देवाची पूजा कसल्या पाण्यानं करता? म्हणजे त्याला सर्दी होत. काय झालं? आपल्या मुलाला गरम पाण्यानं आंघोळ का? सर्दी होईल, खोकला येईल का? तर तो माझा मुलगा आहे, माझा मुलगा आहे, हा संबंध आहे म्हणून त्याची एवढी व्यवस्था आहे. देवाची व्यवस्थाच करत नाही आम्ही का? तो माझा आहे असं वाटलंच नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे मायबाप, कुठला तरी देवाशी काय करा, संबंध जोडा आणि त्या भाव विभोर अवस्थेत कैयाशी दशा, अशी दशा कधीतरी जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे. याल तरी या रे लागे लागे, संबंध जोडून या. कोण कोण या? अवघे माझ्या मागे मागे, अवघे शब्दाचा अर्थ सगळे या. सगळी प्रमाण पाठ आहेत. या रे लहान तोर सकळाशी येते. याचा या प्रमाणाचा अर्थ सकळाशी येते आहे अधिकार, या प्रमाणाचा अर्थ भक्ती करण्याचा, नामस्मरण करण्याचा अधिकार सगळ्याला आहे, कीर्तनाचा नव्हे. हे महत्वाचं आहे. लोकांनी हेच प्रमाण उपयोगात आणली. हो सकळाशी येते आहे अधिकार, बांधला पेटाला. नाही, हे लक्षात ठेवा. काय झालं? आपल्या सोयीपुरती प्रमाण आम्ही वापरायला लागलो. असं नाही झालं पाहिजे. सोयीपुरती प्रमाण आम्ही वापरतो. अरे चल ना वारीला, कशाला? तुको वाराय सांगता ठाईच बैसोनी. काय प्रमाण पाठ केलं गाड्यानं. सोयीपुरती प्रमाण. आता हे लय लांबल म्हणून लांबीत नाही. माझा मुद्दा इतकाच आहे, सकळाशी येते आहे अधिकार, या प्रमाणाचा अर्थ कोणी बी फेटा बांधला नव्हे. लक्षात ठेवा. योग्य गुरुच्या सहवासात, साधूच्या सहवासात
कमीत कमी 12 वर्ष तरी राहून साधना केली पाहिजे आणि श्री गुरुच्या कृपेला पात्र लायक बनून त्यांच्या आज्ञेनं इथं खऱ्या अर्थानं उभा राहिलं पाहिजे. आजची परिस्थिती भयानक आहे महाराज, भयानक. लोक म्हणतात आम्हाला, बाबा आपण कुठं शिकलो नाही, असाच बुवा झालो. आता त्याच्या पुढचं बोलतो, मग लोक तर त्याची काय चर्चा करतात, अरे काय कीर्तन केलं म्हणतात, काय बुवानं कीर्तन केलं. 2 तासाच्या कीर्तनात अभंगाला थोडी सुद्धा तकलीफ दिली नाही, काय कीर्तन केलं. मी म्हणतो हा एक वर्ग बरा, तरी त्याच्या पुढचा एक वर्ग आहे, तो तर काय म्हणतो माहितीये का, अरे अभंगावर तर काय कोणी बी कीर्तन करू. आपण कोणीकडे चाललोय, संप्रदायाची दिशा कशी बदलायला लागलोय. आपल्या पूर्वसुरीनी, आपल्या बापजाद्यांनी आपल्या आयुष्याची राख रांगोळी करून संप्रदायाचे सगळे नियम काटेकोरपणे पाळलेले आहेत आणि आम्ही प्रगतीच्या आणि विकासाच्या नावाखाली आणि लोकाला आवडतंय या सदराखाली आम्ही संप्रदायाच्या तत्वाची पायमल्ली करू लागलो. कधीतरी आपण गांभीर्यानं या गोष्टीचा विचार करावा, अशी माझी हात जोडून कळकळीची प्रेमाची तुमच्या सगळ्याला चरणाला वंदन करून माझी कळकळीची विनंती आहे. चला, माझा मुद्दा इथं चाललेला होता, विषय असा चाललेला आहे, यारे यारे लहान थोर, अर्थात अवघे माझ्या मागे 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 मागे. काय आहे, सगळ्याला वाटतं लोकांनी आपल्या मागे यावं, लोक काय त्याच्या मागे जात नाही. जातात लोक मागं, नाही अशातला भाग नाही, फक्त त्यावेळेस आपल्याला लोक दिसत नाहीत आपल्या किती माग आले ते. नाही समजलं का? रात्रीच्या 2:30 वाजता असलं तरी लोक मागे येतात. चला जाऊ द्या. माझी विनंती आहे, गोपाळ म्हणाले, एक कृष्णा, विषयाच्या माग सुखाची भीक मागत जन्मच्या जन्म आम्ही चाललोय, पण आम्हाला सुख मिळत नाही. त्या सगळ्याने आम्हाला निराशच केलंय. कान्हा, तुझ्या माग आल्यानंतर तू आम्हाला असं निराशच करणार का? कान्हानं उत्तर दिलंय, तुम्ही माझ्या माग या, मी तुम्हाला आज पोटभर देतो. आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. आज देतो पोट भरी, हरी बोला. आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. हरी आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. पुरे म्हणाल तोवरी, पुरे म्हणाल तोवरी, पुरे म्हणाल तोवरी, पुरे म्हणाल तोवरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, पोट भरी पोट भरी, घेतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. अभंगाच्या दुसऱ्या कडव्यामध्ये भगवान सांगतायत, तुम्ही माझ्या मागे या, मी तुम्हाला आज काय करतो, पोटभर देतो. प्रश्न असा आहे, पोट भरतं का?
आत्तापर्यंत पोट कोणाचं भरलंय का? प्रमाण आहेत. न भरेची पोट कधी भिके नाही खंडना, या पोटा कारणे झालो पंगिला जना. चला, तुकोबारायाची भाषा विती एवढेशे पोट. तुकोबारायाने पोटाची रुंदी सांगितली, विती एवढेशे. ज्याच्या त्याच्या वितीनं बरं का, ज्याच्या त्याच्या वितीनं ज्याचं त्याचं पोट किती वितभर. तुकोबारायाने पोटाची रुंदी सांगितली, पण तुकोबारायांना सुद्धा पोटाची खोली सांगता आली नाही. खोली नाही सांगता आली. याच्यात किती माल बसतोय देव जाणे. लक्ष घ्या, पोट कधी भरत नाही. आणि मग भगवान कस काय म्हणतात आजी देतो पोट भरी? पोट भरतय का? पोट बाबा एका दिवसाला दोन्ही वेळेचं मिळून, दोन्ही वेळेचं, मग त्यात गहू तांदूळ ज्वारी बाजरी काय शेंगदाणे मिरची मीठ तेल सगळं भाजीपाला सगळं दोन्ही वेळेचं मिळून एका दिवसाला साधारणतः तुम्हाला किती किलो धान्य लागतं? 1 किलो दोन्ही वेळेचं बरं का. त्यात भाजीपाला आला, तेल आलं, मिरची सगळं आलं, 1 किलो. वर्षाचे दिवस किती आहेत? 365. मग 365 दिवसाला किती किलो झाले? 365. चला, वरचे 65 किलो आपण सोडून देऊ. एकादशी वगैरे करतं ना, हा कर, ठीक आहे. आता त्या दिवशी आपण द्वादशीला ओलांडतो, तो भाग सोडून द्या. ठीक आहे. आता 65 किलो सुटले, किती राहिले? 300 किलोचे पोते किती झाले? 3 पोते. म्हणजे एका वर्षाला तुम्हाला किती पोते धान्य लागतं? 3 पोते. आता वय किती आहे तुमचं बाबा? हा, आता वय किती आहे तुमचं? 67. यांचं वय आता 67 आहे आता वय. म्हणजे आत्तापर्यंत तुमच्या पोटाने 201 पोती धान्य खाल्ले. बरोबर आहे का? हिशोब बरोबर आहे का? 67 गुणिले 3 201. नाही, मग किती होते? करा हिशोब करा, किती होते? 67 गुणिले 3 बरोबर आहे बाबा 201. मग नाही कसं म्हणले बरोबर? मला 10वीला गणितामध्ये 150 पैकी 148 मार्क होते. कसं गणित चुकल कसं? 201 पोती धान्य आतापर्यंत तुमच्या पोटाने खाल्ले. बघा माझ्याकडे खाल्ले. बाबा पोट भरलं का? काय पोट आहे का अक्कलकोट आहे? 201 पोती धान्य खाऊन सुद्धा पोट भरलेलं नाही. आणखीन किती पोत्याचा अंदाज आहे? आता ते काय सांगता येते? मी फक्त नमुना म्हणून त्यांचं उदाहरण घेतलंय. आता प्रत्येकाने आपलं आपलं माप घरी गेल्यावर काढा निवांत. पोट भरत नाही. मग भगवान कस काय सांगतात आजी देतो पोट भरी? तर त्याचं उत्तर सांगतो. उत्तर असं आहे, पोटाचे काही प्रकार आहेत. शरीराचं पोट अन्नानं तात्पुरतं भरतं, इंद्रियाचं पोट वासनेनं विषयानं तात्पुरतं भरतं, मनाचं पोट वासनेनं तात्पुरतं भरतं, पण अंतःकरणाचं जीवात्म्याचं हृदयाचं पोट भगवंताच्या कृपा प्रसादानं कायमचं भरतं. 1 श्लोक 2 ओव्या देतो. दुसऱ्या अध्यायात भगवान बोलतात, प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतशो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. देखे अखंडित प्रसन्नता थिजेत चित्ता ते तरिगणे नाही समजता संसार दुःखा. आणि खालची ओळी बघा, अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुधा तृषेचा अडदरू काहीच नाही. भगवान परमात्म्याची कृपा झाली की मग नाटवे हे भूक तहान काही. तुका म्हणे जीवा थोर झाले सुख नाटवे हे भूक तहान काही. अरे आजी देतो पोटभरी म्हणजे काय? अजून बी कळलं नसलं तर सांगतो ऐका. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यते सर्व संशय क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे ग्रंथी भेद संशय छेद कर्मक्षय शोकतरण मृत्यूलंघन आणि आनंद वाप्ती. या सर्व अवस्थेचं दान जीवाच्या पदरामध्ये पडणं याला म्हणतात आजी देतो पोट भरी. पुरे म्हणाल तोवरी. गोपाळ तयार झाले.
कृष्ण कन्हैयाच्या मागे निघाले. 12:30 वाजून गेल्या होत्या. गोपाळांना भूक लागली होती आणि म्हणून गोपाळ गडबड आणि बडबड करायला लागले. परमार्थ करणाऱ्या परमार्थिक साधकाने साध्य हातात येण्याच्या अगोदर म्हणजे देव भेटण्याच्या अगोदर कोणते 2 नियम पाळले पाहिजेत ते 2 नियम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात हळू चाला हळू चाला हळू चाला टाळी वाजवा. चाला कोणी कोणाशी न बोला. लक्ष द्या. परमार्थ करणाऱ्या साधकाने साध्य हातात येण्याच्या अगोदर म्हणजे देव भेटण्याच्या अगोदर कोणते 2 नियम पाळले पाहिजेत ते सांगितले या चरणात. पहिला नियम सांगितला हळूहळू चाला. हळूहळू चाला म्हणजे काय? हळूहळू चाला याचा अर्थ कीर्तनाला येताना सावकाश निवांत हळूहळू आरतीच्या वेळेला यायचं. असा अर्थ काढू नका, नाहीतर तुम्हीच म्हणाल बुवानं सांगितलं होतं हळूहळू चाला म्हणून आम्ही पंक्तीच्या वेळेला आलो. असं त्याचा अर्थ नाही. लक्षात ठेवा. इथे हळूहळू चाला. आता पुष्कळ विचार आहे. हळूहळू चाला भक्तीत हळूहळू चाला हे प्रमाण. हळूहळू चाला योगामध्ये सुद्धा हळूहळू ढाळे ढाळे केतुकेनी एके वेळे योगामध्ये. आता ज्ञानामध्ये सुद्धा थेटच ओवी सांगतो. शेवटची ओवीच सांगतो. मग पुनवे जैसे शशिबिंब दिसे हरपतावशे नाहीची होय तैसे भोगातुनी निगता चित्त मज माझी रिगता हळू हळू पंडुसुता नीची होईल. भक्तीत हळूहळू, योगात हळूहळू, ज्ञानात हळूहळू असं सांगितलंय. आता थोडा अजून विचार जर करायचा ठरला तर गाई करायला सांगितली. धावे त्याशी फावे तरी धावे त्याशी फावे दुजे उगवून गोवे तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा करी आईशी धावा धावी करावी तातडी परमार्थी तरी जडजोडून अजून शोधा पुष्कळ. काय आहे तुका म्हणे धावे मग अवघे बरवे. भक्तीमध्ये धावा असं बी सांगितलंय, परमार्थात धावा असं बी सांगितलंय आणि हळूहळू चाला असं बी सांगितलंय. बरं आता हे दोन्ही प्रमाण कोणाचे आहेत? एकच तुकोबारायाची. ही अडचण आहे. पुन्हा अजून एक तुकोबाराय सांगतात तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. तुकोबाराय सांगतात करावी तातडी परमार्थी आणि तुकोबाराय सांगतात हळूहळू. मग नक्की हळूहळू चाला हे बरोबर का धावा हे बरोबर? नीट कीर्तन आहे का बरं? ही दोन्ही प्रमाण जर 2 वेगळ्या वेगळ्या संतांची असती कदाचित तर आपण असं समजू शकलो असतो ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, पक्षाचा त्याच्याशी काही संबंध असं म्हणणं असतो ना आपण. त्याच्याशी काही संबंध नाही. प्रकरण अंगलट आले की ते सरळ सांगून टाकतात ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, पक्षाचा काही संबंध नाही. पण आता गंमत अशी आहे हे दोन्ही प्रमाण एकाच तुकोबारायाचे आहेत.
अवघडच आहे की नाही, कठीण आहे. रिकामा अर्ध घडी राहू नको. हे ज्ञानोबरायाचं बोलणं आणि त्याच ज्ञानोबरायाचं बोलणं देवाचे द्वारी उभा. आता कसं काय करायचं, कसं काय, अवघडच आहे की नाही. ज्ञानोबरायाचं बोलणं आहे लटिका व्यवहार सर्व हा संसार, आणि त्याच ज्ञानोबरायाचं बोलणं आहे असोनी संसारी. ताणच आहे ना डोक्याला. हे ताण बी अभ्यास करणाऱ्याला ताण येतो, बाकीच्याला काय ताण येतो. याची उत्तर काय आहेत, जाऊ दे आता पुन्हा कधीतरी बघू याची उत्तर. समन्वयानं अर्थ कळला पाहिजे, समन्वय कळला पाहिजे. तर चला, हळूहळू चाला म्हणजे काय, तर त्याचं उत्तर आहे साधना करणं आपलं काम आहे. फल कधी द्यायचं हे देवाचं काम आहे. आपण आपली साधना करायची असते बघा. साधना करणं, सत्कर्म करणं, सदाचरण करणं, नित्यनेम करणं, वारी करणं, ध्यान करणं, पूजा करणं, जप करणं, चिंतन करणं, अभ्यास करणं हे आपलं काम आहे. दर्शन कधी द्यायचं हे देवाचं काम आहे. आपण आपलं काम करा. शता एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळुआ पोटी येईल दया. वाढवत नाही, आपण फक्त चालायचं असतं, मुक्काम येत असतो. चालायचं असतं, मुक्काम येत असतो. ते फाटा नाही का तो, परभणी फाटा, तो इकडे इकडे उमरा फाटा, हा. आणि मग तिथपर्यंत एक वारकऱ्याला गाडी भेटली, आलं तिथपर्यंत, तिथनं निघालं. खूप दिवसापूर्वीची गोष्ट आहे, 40-45 वर्षापूर्वीची. तिथून पुढे आलं एक 10 किलोमीटर. ते गाव नाही काय, बारण, अरे कुठलं तरी सांगा की, सोडेगाव. तिथपर्यंत बिचारायला मोटरसायकल मिळाली, पुढं काहीच मिळालं. निघाला चालत. वारकरी काल्याच्या कीर्तनाला येऊ लागला होता नांदापूरला, चालत निघाला. एक शेतकरी शेतात काम करत होता, हळदीच्या पिकात दारं धरत होता. दारच म्हणतात का इकडे, पाणी देत होता. म्हणजे वारकऱ्यानं त्यांना हाक मारली, ओ शेतकरी बाबा. काय, नांदापूरला काल्याचे कीर्तन ऐकायला जायचंय, चाललोय मी, किती वेळ लागेल मला, किती वेळ लागेल. आता त्यानं सांगायला पाहिजे का नाही सांगायला पाहिजे, नाही ना सांगितलं. 5 मिनिटं वाट बघितली यानं उत्तराची या वारकऱ्यानं. शेवटी निघाला चालत. चालत निघाल्यानंतर 5 मिनिटांनी पुन्हा त्यानं हाक मारली. कुणी, शेतकऱ्यानं. ओ वारकरी बाबा थांबा. काय म्हणले, अहो नांदापूरला जायचंय, मला किती वेळ लागेल. आणि मग त्या शेतकऱ्यानं सांगितलं साधारणतः एक अर्धा तास लागेल. म्हणले तुम्हाला अर्धा तास लागेल. मग वारकरी खवळला, हेच मगाशी सांगायला काय तोंड शेवलं होतं का म्हणे तुझं. ते म्हणला तसं काय रागू नका, हे मला मगाशी नाही सांगता आलं, कारण त्यावेळेस तुम्ही उभा राहिलेले होते. म्हणजे आत्ता कसं काय सांगितलं. काय झालं म्हणले, 5 मिनिटं मी तुमची चाल बघितली आणि या चालीवरनं लक्षात आलं साधारणतः अर्धा तास लागेल. आता तुमची प्रत्येकाची चाल काय मला माहिती आहे का सांगा. काही समजत नाही का कीर्तन. उत्तर नीट लक्षात ठेवा. तुमची चाल 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 म्हणजे गती, गती उगाच दुसऱ्या डोक्यात घेत जाऊ नका. तुमची चाल कशी आहे म्हणजे गती कशी आहे याच्यावर मुक्काम येणं अवलंबून आहे. मायबाप माझी विनंती आहे, गती वाढवा, प्रयत्न करा. लक्षात ठेवा. तुम्हाला वाढवायला आवडतं का नाही, बोला की राव, वाढवायला आवडतं का नाही. समजा शेजाऱ्याचं 2 एकर निघालं, काय करता, येतोच येतोच, प्रश्नच नाही. समजा हिंगोलीमध्ये तुमचा 3 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि शेजाऱ्याचा अर्धा गुंठा निघाला, काय करतो तुम्ही, तिथं शेजारीच आहे दुसरा घुसायला नको. म्हणजे तुम्हाला प्लॉट वाढवायला आवडतो, एकर वाढवायला आवडतो. 2 मजली घर असलं तर 3ऱ्या मजल्याचे गज काढूनच ठेवलेले असतात, बरोबर. म्हणजे तुम्हाला मजला वाढवायला आवडतं. मायबाप माझी विनंती आहे, तुम्हाला वाढवायचा जर नादच असेल, वाढवायची जर हौसच असेल, तर माझी विनंती आहे, जीवनामध्ये साधन वाढवू नका. वाढवायची हौसच असेल तर साधना वाढवा. काय वाढवली पाहिजे, साधना वाढवली पाहिजे. समजा तुम्ही रोज रोज ज्ञानेश्वरीच्या 300 ओव्या वाचल्यानंतरच पाणी पिता, बरोबर आहे की नाही. किती 300 का जास्त वाचता रोज, जास्त वाचता. तर आता उद्यापासून याच्यात काय करायची, वाढ करायची. समजा संध्याकाळी झोपताना तुम्ही 111 वेळेला माळेचा जप करता, नंतरच झोपता, बरोबर आहे ना.
तर आता आजपासून याच्यात वाढ करा. वा अभिनंदन अभिनंदन. हा. वा अभिनंदन अभिनंदन दोघांचंही अभिनंदन. अरे अरे बरंच जी आपलं बी अभिनंदन. अरे आम्हाला ओव्हरटेक केलं तुम्ही. चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे. संगीताच्या क्षेत्रातले बादशाह हे लोक आहेत, पण तरी सुद्धा अत्यंत अंतर्मुखतेनं जप ज्ञानेश्वरीचं वाचन ही साधना करतायत. मी आपलं अभिनंदन करतो, मनापासून धन्यवाद देतो. भरतजी आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. काय आहे बघा, शेवट काय आपल्याबरोबर, आपण जे नामस्मरण करू तेवढंच आपल्या पदरात येत आहे, बाकी दुसरं पदरात येऊ शकत नाही. म्हणून माझा मुद्दा इतकाच आहे, साधना वाढली, गती वाढवा, नक्की मुक्काम येईल. चला चालत राहा, हळूहळू चाला. याचा काय झालं, सध्या लोकांना घाई जास्त झाली. सकाळी माळ घातली की लोकांना दुपारी देव दिसावा वाटतोय, आणि सकाळी माळ घातल्यावर दुपारी देव दाखवणारे लोक आहेत सुद्धा आहेत. सध्या ते तुरुंगात आहेत, भाग सोडून द्या. काय घाई झाली, थोडं धोतर नेसायला जमलं लगेच फेटा बांधावं वाटतं. माझी विनंती आहे, घाई करू नका, हळूहळू चाला, साधनेत राहा. आणि दुसरा एक नियम सांगितला, कोणी कोणाशी न बोला. हे कोणी कोणाशी न बोला म्हणजे काय, त्याचं उत्तर देतो. साध्य हातात येण्याच्या अगोदर, म्हणजे प्रभूचं दर्शन होण्याच्या अगोदर, आपण आपली साधना दुसऱ्याला सांगू नये, त्याचा अर्थ आहे. सांगू नका, जपून ठेवा, जपून ठेवा, सांभाळून ठेवा. काय असतं, आपण आपली साधना जर सांगायला लागलो दुसऱ्याला, तर त्याच्यातली ताकद कमी होते, त्याच्यातली ताकद खलास होते. म्हणून उघडं करू नका, झाकू. तुम्ही शेतकरी आहेत का नाही, पेरणी करता का नाही, तुम्ही पेरणी करता, पुढं तिफन असते, पाठीमागून रासणी असते. पाठीमागून का करायची रासणी, बी झाकलं पाहिजे. आणि का झाकायचं, झाकलं की मग ते जोमानं उगवतं. म्हणून काय करायची, मागून रासणी करायची. किती मराठी गोड आहे बघा, किती गोड आहे मराठी. बघा, रासणी करायची, रासणी जी त्या बियाला बीजदशेपासून राशीपर्यंत नेते, तिला रासणी म्हणतात. किती मराठी गोड आहे, म्हणून रासणी करायची. काय गोड बोलतात ज्ञानोबाराय, नाना कृषी वळू आपुले, पांगुरवी पेरिले, तैसे झाके निपजले, दान पुण्य. झाकलं पाहिजे. उघडं करतो आम्ही, उघडं करतो. काल्याचे कीर्तन सुरू होतं एका गावात, उन्हाळ्याचे दिवस होते, प्रचंड घाम येत होता, दुपार होती. तेवढ्यात एक माणूस आला आणि त्यानं पंख्याचं बटनच बंद केलं. तो फिरणारा पंखा बंद झाला, घामाच्या धारा येऊ लागल्या. मी म्हणलं, हो भाऊसाहेब, बटन चालू करा. तो म्हणला, महाराज तुम्हाला माहिती आहे का, हा पंखा मी दिलाय. आणि बरोबर आहे म्हटलं, तुम्हीच दिलाय, पण मला हवा लागू द्या ना. म्हणलं फिरू, हवा घेण्यासाठी, म्हणलं हवा घेण्यासाठीच दिलाय. म्हणलं मग फिरू द्या ना, पंख्याला फिरू द्या ना. काय फिरू द्या ना म्हणले, आणि फिरल्यावर त्याच्यावरचं नाव कसं वाचायचं म्हणलं. त्याचे ते 3 पाते असतात ना, एका पात्यावर पंजोबाचं नाव, एका पात्यावर आजोबाचं नाव, एका पात्यावर वडिलाचं नाव, आणि ते गोलचक्कर असतं का, त्याच्यावर स्वतःचं पोराचं नाव. 1300 रुपयात 5 पिढ्या घरा 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 फिरवित होता बिचारा. माझी आपणाला प्रेमाची विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की आपण आपली साधना झाकली पाहिजे. वेळ खूपच पुढे गेलेला आहे, 10:30 आपण उभा राहिलेलो आहे, आणि आता 1:15 वाजलेली आहे. म्हणजे 2.25 तास मी उभा राहिल्यापासून झालेला आहे. कुठे आहेत कार्यकर्ते, कार्यकर्ते नाही काही गेले तिकडं. अरे हिशोब करणारे आहेत का, आहेत ना. हा, हे बघा, 2.25 तास झाले उभा राहिल्यापासून, 15 मिनिट ओव्हर टाइम झालंय. हा, म्हणजे तुमच्या लक्षात असलं म्हणजे आपलं बरं. हळूहळू चाला, कोणी कोणाशी काय आहे भरतजी, कोणी कोणाशी न बोला, याचा अजून एक भाव सांगतो. काय, माणसानं बोलूच नाही, बोलूच नाही. आणि पुढं सांगतो, बोलायचीच वेळ आली तर कमी बोलावं. जास्त बोलणाराचं आयुष्य लवकर कमी होतं. म्हणून बघा, कुत्रा लवकर मरतो, जास्त बोलतो, लवकर कमी होतो. फक्त त्याला अपवाद कीर्तनकार प्रवचनकार अपवाद आहेत.
आम्हाला सवलत आहे. ऐका, कमी बोला. 2-3 गोष्टी सांगतो. बोलत असताना 4 गोष्टीचं पथ्य पाळा. पहिली गोष्ट, आपलं भाषण असत्य नसावं. दुसरी गोष्ट, आपलं भाषण कठोर नसावं. तिसरी गोष्ट, आपलं भाषण वर्मस्पर्शी नसावं. आणि चौथी गोष्ट, आपलं भाषण असंबंध नसावं. पहिलं कसं, असत्य नसावं. का? असत्य वदे वाणी त्याची पापाची खाणी, सत्य बोले तरी फुकासाठी जोडे हरी. अरे हे नांदापूर आहे, इथं कशाला किलोमीटर वाढवून सांगायचे? काय गरज आहे इथं? हे जाणकार लोक आहेत सगळे. चला, असत्य भाषण नसावं. पुढची गोष्ट वर्मस्पर्शी भाषण नसावं. वर्मस्पर्शी. काही लोक असं बोलतात, समोरच्या माणसाच्या वर्माला घाव घालतात. हो, असा भेटला म्हणता हिंगोलीत, असा का असं करता? नका ना असं करू. अरे त्याच्याही शरीरात देवाचा आत्माचा आहे, तुमच्या शरीरात आत्माचा आहे. वर्मावर घाव घालून बोलू नका. मये सभेची रचना होती, पाणी आहे तिथं जमीन दिसायची. दुर्योधनाला जमीनच दिसली, पाय घसरून रप करणं दुर्योधन पडला असा. आणि मग द्रौपदी हसली आणि द्रौपदी म्हणाली, आंधळ्याची पोरं पण. काय झालं? महाभारत झालं. काय झालं? वर्मावर बोलली. वर्मस्पर्शी बोलू नका. तिसरी गोष्ट, कठोर भाषण नसावं. पंगत बसलेले असते, लोक जेवत असतात, मालक फिरत असतो, भरपूर घ्या, पोटभर जेवा. कधी मिळलं होतं का बापाच्या घरी असलं? असं कठोर बोलू नका. आणि तिसरी गोष्ट, आपलं भाषण असंबंध नसावं. काही माणसं असं बोलतात, त्याचा कशाशीच कसलाच काय नसतो, संबंध नसतो. काय उपयोग असल्या बोलण्याचा? एका गुरुजीनी आपल्या विद्यार्थ्यांना विचारलं, सांगा रे मुलांनो, 1 रुपयाला 40 आंबे तर माझं वय किती? 1 रुपयाला 40 आंबे तर माझं वय किती? द्या ना उत्तर, बोला ना. काही मुलं काहीच बोला नाही गेली, सगळ्याच्या माना खालीच घातलेले. गुरुजी रागावले, ग्रहपाठ करत नाही का? घरी जाऊन अभ्यास करत नाही का? इतकं मी शिकवलेलाचा काय उपयोग झाला? गुरुजी बोलायला लागले. शेवटी त्या विद्यार्थ्यात पाठीमागे एक कोपऱ्यात बसलेला विद्यार्थी होता, त्याने हात वर केला, गुरुजी मी सांगतो. कारण तो हुशार होता. हुशार म्हणजे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु सद्गुरू दांडेकर मामा यांच्या भाषेत हुशार म्हणजे कंसात लबाड. बहुतेक हुशार माणसं लबाड असतात. पुढे बोलू, लबाडी करण्यात हुशार असतात. ते म्हणला, गुरुजी मी सांगतो. म्हणजे सांग. आणि मग त्याने सांगितलं, गुरुजी 1 रुपयाला 40 आंबे तर तुमचं वय 42. आणि योग भरतजी वय त्या गुरुजीचं 42. गुरुजी म्हणले, व्हेरी गुड, करेक्ट. त्याला जरा जवळ बोलावलं, पाठीवर थाप टाकली. काय गणित केलं, छान गणित केलं. गुरुजीने त्याला विचारलं, सांग तू हे गणित कसं केलं, पद्धत कोणती वापरली? वर्ग म्हणलं, गुरुजी उत्तर बरोबर आहे का नाही? म्हणले बरोबर आहे. कशाला पद्धत विचारता? उत्तर आलंय ना, संपलं. निवडून आलो ना, बास. कशाला कसा निवडून आलो कशाला विचारता? संपलं. ते म्हणले, नाही, माझ्या सुपीक डोक्यातून असाच प्रश्न जर पुन्हा विद्यार्थ्यांना करण्यात आला तर इतर विद्यार्थ्यांना सुद्धा हे गणित सोडवता आलं पाहिजे. सांग कोणती पद्धत वापरली? गुरुजी म्हणला, जाऊ दे गुरुजी, कशाला? पोरग म्हणलं, नाही, सांग पद्धत कोणती वापरली. तर काय करता? शेवटी मग नाईलाज झाला. त्यानं सांगितलं, काय नाही गुरुजी, सोपी पद्धत आहे म्हणे. नाही काय? त्याचं काय म्हटलं, माझा भाऊ आहे हाफ मॅड, त्याचं वय आहे 21 वर्ष. काय शिरत नाही का डोक्यात? तुम्ही फुलमॅड म्हणून तुमचं वय काय सोपी पद्धत आहे? गुरुजी रागावले. गुरुजी रागा बोलायला लागले, अरे असा बोलतो. सांग तुझा जन्म कोणत्या दिवशी झालाय? काय असतं, माणसाचा गुण हा जन्मावर अवलंबून असतो. पोरानं सांगितलं, म्हटलं माझा जन्म शुक्रवारी झालाय. आता पोरग बी गरीबाचं नव्हतं, सरपंचाचं पोरग होतं. ते काय गप्प बसतंय. त्याने बी विचारलं, गुरुजी माझा जन्म विचारताय कधी झालाय, तुमचा जन्म कधी झालाय सांगा. आता गुरुजीची जन्म तारीख फळ्यावर लिहिलेलीच होती. गुरुजीने सांगितलं, म्हटलं माझा जन्म रविवारी झालाय.
पोरग म्हणलं गुरुजी खोटं बोलताय तुम्ही, खोटं. रविवारी सुट्टी असती, सुट्टी. मला एक सांगा, आता मी जे तुमच्याशी बोललो याचा कशाचाच कशाशीच कसलाच काय आहे बोलण्यात मजे. म्हणून बोलत असताना आपलं भाषण असंबंध नसावं, कठोर नसावं, वर्मस्पर्शी नसावं, असत्य नसावं. मग असावं कसं? साचानी मवाळ, मितेल्याने रसाळ, शब्द जैसे कल्लोळ, अमृत. कसं नसावं? अजून विवेक देतो. आटू वेगू विंदानो आशा शंका प्रतारणो, हे संन्यशीले अवगणू, जियावाच्या मधुरावानी ओठी, तुका म्हणे वाव पोटी, अमृत हे मुखे. तसे असं आपलं बोलणं असावं. म्हणून कोणी कोणाशी न बोला. गोपाळ तयार झाले, कृष्णाच्या मागे निघाले. 1:05 मिनिटं कमी होते. भुकेच्या तडाक्यात काय खावं हे माणसाला कळत नाही. आणि म्हणून भगवान म्हणतायत, गोपाळानो, आसार असलेले, अनात्म पदार्थ असलेले विषय रूपी घाटे त्याचं तुम्ही सेवन करू नका. हा संदेश अभंगाच्या शेवटच्या चरणात देतात. सांडा घाटे तुका म्हणे, 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 सांडा घाटे. नका भरू पोटे, तेने नका भरू पोटे, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. तेने नका भरू पोटे, तेने नका भरू पोटे, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. विठा भरू पोटे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. भगवान कृष्ण कन्हैयाने गोपाळाला आव्हान केलं आणि भगवान कृष्ण कन्हैयाचं आव्हान गोपाळाने स्वीकारलं आणि परमात्म्याच्या मागे गोपाळ निघाले. आजच्या काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्ण कन्हैयाने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार केला पाहिजे असा आपला नियम आहे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. पण गोकुळातल्या चरित्राचा उच्चार करायचा आहे आणि चरित्र ते उच्चारावे. शब्द असा आहे उच्चारावे. चरित्र ते विस्तारावे असा शब्द नाही. विस्तार नाही करायचा. 1 वाजली ना, 1 वाजली. विस्तार नाही करायचा, उच्चार करायचा फक्त 1 मिनिटात 1.5 मिनिटात बस. आणि आपल्याला थांबायचंय. देवादिदेवा जगत्रय जीवा, पर्यशी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐशे दे प्रेम काही कळा. भगवान कृष्ण कन्हैया गोकुळामध्ये आले. गोकुळीच्या सुकांत पार नाही लेका, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. जिकडे तिकडे आनंदी आनंद आहे. योगी या मुनिजना ध्यानी, ते सुख आसने शयनी, हरी सुख फावले रे. गोकुळीच्या गवळी या गोपी गोधनास कळा. परमात्म्याने सगळ्याला आनंद दिला. परमात्मा गोकुळामध्ये रांगू लागले. तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत परमात्मा रांगू लागले. रांगता रांगता रांगत रंगणी, चोरीत लोणी धावणी धरती गवळणी, बांधिती चरणी देती गाराने, यशोदे साजने. परमात्मा रांगता रांगता खोड्या करू लागले. खोड्या जास्त वाढू लागल्या. गवळणी गाराने सांगायला येऊ लागल्या. गाराने ऐकली पण यशोदेला गाराने सुरुवातीला काही खरी वाटली नाहीत. 1 वाजेपर्यंत गाराने सांगितले पण गाराने काही खरी वाटलीच नाहीत. शेवटी कृष्ण कन्हैयाने विचार केला, 1 वाजेपर्यंत आपण गाराने सांगतोय तरी पण ही गाराने खरी वाटत नाहीत. मग काय करू? आता असं करू, घरीच खोडी करू, घरीच खोडी करू. आणि मग भगवान कृष्ण कन्हैया डेऱ्यामध्ये शिरले. डेऱ्यात शिरले आणि झालं घुसळण चालू आहे. पण गार पाणी टाकलं, गरम पाणी टाकलं, ते उनवणी शेळवणी सगळं म्हणून झालं चालणं लावता.
पण लोणी काय वर येईच ना, काय करावं बरं. आता किती वेळ घुसळायचं हो, किती वेळ घुसळायचं? 2.5 तास झाले हो, काय त्या घुसळण्याला मर्यादा असते का नाही? लोणी काही वर येईना, काय करावं काय करावं. शेवटी यशोदा मैयाने काय केलं ऐका, यशोदा मैयाने काय केलं, का बरं लोणी वर येईना म्हणून यशोदेनं काय केलं, आपला उजव्या हाताची चोळीची बाई अशी मनगटापर्यंत होती, ती अशी माग सारली आणि तो उजवा हात काय केला, डेऱ्यामध्ये घातला. कोणता हात? उजवा हात. ते उजव्या हाताची चोळीची बाई अशी मनगटापर्यंत होती, ती अशी माग सारली आणि तो उजवा हात डेऱ्यामध्ये घातला. कोणता हात? कोणता? उजवा हात. ते उजव्या हाताची चोळीची बाई अशी मनगटापर्यंत होती, ती अशी माग सारली आणि तो हात डेऱ्यामध्ये घातला. कोणता हात? आता किती वेळा सांगायचं? तीनदा झालं की काही लक्षात येईच ना का तुमच्या अजून? ते आता ते माग गेले. चला मायबाप, माझी विनंती आहे, माझ्या माता भगिनींना विनंती, आजच्या कीर्तनातून तुम्ही मोठं व्हा, खूप शिका, उच्च शिक्षण घ्या, उंच पदावर जा, पण एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा आपली संस्कृती विसरू नका, एवढी मी माता भगिनींना विनंती करतो. आजच्या कीर्तनातला तुम्हाला हा संदेश, संस्कृती विसरू नका, आणि आजच्या कीर्तनातला तुम्हाला हा संदेश, व्यसन करू नका. झालं, हात घातला, हातामध्ये कृष्ण कन्हैया, छोटीशी मूर्ती आहे, तळ हातावर ठेवली, कृष्णा काना म्हणे आहे मीच. काय करत होताच? काय नाही म्हणे, लोणी खात होतो. काय कृष्णा, असं कुठं लोणी खायचं असतं का रे? अरे एवढी मोठी रवी आहे, लागली असती ना तुला, मेला असतास तू. कृष्णानं सांगितलं, आई मी वरच्या रवीचा बाप आहे. काय करते मला काना, पण अशाच चोऱ्या का करतो? तुला पाहिजेच ना, मागून घ्यायचं काय, उणे का करीतोशी? किती सांगू तुझं नाही कशी? हरी परे परेता तू पळून जाशी, दुर्यानावर या लौकिका बाहेर येऊ. काना, तू अशा चोऱ्या कधीपासून करायला शिकला? आणि मग कृष्णानं उत्तर दिलं, खूप वर्ष झाली. म्हणजे किती? कानानं सांगितलं, 15 ऑगस्ट 1947 पासून शिकलो म्हणे. जाऊ दे, नाही कळत. त्याच्या अगोदर चोऱ्या नव्हत्या, तिथून पुढे अधिकृतपणे चोऱ्या सुरू झाल्या. चला, मुद्दा माझा संपलेला आहे. कृष्णाने आईनं सांगितलं, तू आता घरी राहायचं नाही, मग गाई सोडायच्या आणि वनाला जायचं. कृष्ण कन्हैयाला यशोदेनं गोपवेश दिला, शृंगार केला, मोर पिसाऱ्याचा टोप डोक्यावरती धारण केला, ऊर्ध्व पुंड्र टिळा लावला, कानामध्ये मकराकार कुंडल आहेत, कंठात कौस्तुभ मणी आहे, गळ्यात तुळशी हार आहे, कमरेला पितांबर आहे, अनवानी परमात्मा आहे, एका हातात वेणू आहे, एका हातात काठी आहे, एका खांद्यावर घोंगडी आहे, एका खांद्यावर शिदोरी आहे, अशी अनवानी परमात्मा 9 लाख गायी घेऊन वनाला गेले. आई मी तुझा एकुलता एक गायी राखीतो. 9 लाख गायी चरू लागल्या, चरून चरून गायीचं पोट भरलं, मग गायी निवांत बसल्या. पोट भरल्यानंतर खाणारा एक प्राणी आहे, माहितीये का तुम्हाला? पोट भरल्यावर सुद्धा खातो तो प्राणी, शेळे. कशाला तिची इज्जत घालवता हो? पोट भरल्यावर खाणारा एक प्राणी आहे, त्याचं नाव आहे माणूस. पोट भरल्यानंतर सुद्धा खातो, ज्याच्यात खायचं नसतं त्याच्यात खातो. चला पोट भरलं आणि मग झालं बाबा, गाई निवांत बसल्या. मग रिकामा वेळ मिळाला, मग गोपाळ म्हणाला आता वेळ आहे तर खेळ खेळू. मग गोपाळ खेळ खेळले. गोपाळ खेळ खेळून थकले. दोनच खेळात गोपाळ थकले, कारण 1 वाजलेले असल्यामुळं हमामा हुतुतो चेंडूफळे विटी दांडू लगोऱ्या निरनिळ्या प्रकारचे गोपाळ खेळ खेळले. खेळ खेळून गोपाळ थकले, खांदी भार, पोटी भूक, काय कीर्तनाचे. आता खेळायचं काय सुख राहिलंय काय? झालं. आणि मग कानानं वेणू वाजवला, गाई एकत्र केल्या, गोपाळ एकत्र केले, त्यांच्या शिदोरी एकत्र केल्या
आणि त्या शिदोऱ्याचा काला केला. डाव्या हाताच्या तळहातावर तो काला घेतलेला आहे. बोटाच्या सांधीमध्ये लोणचं, चटणी, कोशिंबीर, पापड ठेवले. कमलाकृती गोपाळांना उभं केलं. कमरेला वेणू खोवला. स्मित हास्य केलं आणि भगवंताने आपली कृपादृष्टी त्या काल्यावर टाकली. भगवंताच्या कृपेनं युक्त असलेला काला बसा बसा बसा, अजून वेळ आहे, तास दीड तास. भगवंताच्या कृपेनं युक्त असलेला काला गोपाळांना मिळाला. किती मिळाला? आजी देतो पोटभरी असा काला मिळाला. तोच काला आज आपण सेवन करायचा आणि संत श्रेष्ठ सद्गुरू हरिपुरीजी महाराज यांच्या कृपेनं युक्त असलेला काला सेवन करून आपण आपलं जीवन तृप्त करून घ्यायचं. त्याच दृष्टीने आपला हा 103व्या क्रमांकाचा महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय आणि या निमित्ताने आज मला इथे येण्याचं भाग्य लाभलं. संस्थांचे सर्व अध्यक्ष, सगळे प्रतिनिधी या सगळ्यांच्या प्रेमामुळं आज इथे येण्याचं भाग्य लाभलं. मी आपल्या समोर आजच्या कीर्तनातून काहीच आठवणीत राहिलं नसलं तर 2 गोष्टी किमान आठवणीत ठेवा. माझ्या माता भगिनीने संस्कृती चांगली सांभाळा ही तुम्हाला विनंती करतो आणि पुरुष मंडळीला विनंती करतो. व्यसन मुक्त जीवन जगा ही पुरुषांना विनंती करतो. मी जे आपल्या समोर बोललो हे माझं नाही. मी ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकलो, माझ्या गुरुदेवाने मला जे शिकवलं तेच मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय. ज्या संस्थेमध्ये मी शिकलो, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, येणाऱ्या गुढीपाडव्याला या संस्थेला 109 वर्ष पूर्ण होत आहेत. 109. माझ्यासारखे आतापर्यंत 10,000 कीर्तनकार या संस्थेतून बाहेर पडले. कित्येक तरी गायक, कित्येक तरी वादक, कित्येक तरी पाठक या संस्थेने महाराष्ट्राला दिले. हे गोड गुणीजन रवीजी महाराज, रामानंदजी महाराज, हे जुने या भागातले नारायण महाराज, कामाजी महाराज, शिवाजी महाराज, हे सगळे अत्यंत गोड गुणी असलेले सगळे लोक, या सगळे लोक उत्तम गायन करतात. एका वाक्यात बोलतो भरतजी, ही कोणाची कृपा आहे? ही कृपा आहे प्रातस्मरणीय वैकुंठवासी भजन भीष्माचार्य बोधे बाबा. उत्तम गातात भरतजी, उत्तम मृदंग वाजवतात. हे कोणाची कृपा आहे? वैकुंठवासी प्रातस्मरणीय मृदंग महर्षी गुरुदेव वैद्य बाबा, त्यांची ही कृपा आहे. लक्षात ठेवा. कदाचित भरतजी आपण वैद्य बाबाला बघितलं बी नसेल असं मला वाटतंय, कदाचित. पण तुमचे गुरु, त्यांचे गुरु, तुमचे गुरु केशव महाराज आणि मी, आम्ही एकत्र राहिलो. ते मृदंगाचे बाप झाले, मृदंगाचे मास्टर झाले, मृदंगातले शिरोमणी झाले.